हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बी मास्टर ऑफ इंग्लिश. बी मास्टर ऑफ इंग्लिश या आपल्या कोर्सच्या सेशन नंबर 1 मध्ये म्हणजेच पहिल्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि या पहिल्या सेशनमध्ये आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन केलं असल्यामुळे आपल्याला हे फर्स्ट सेशन फ्रीमध्ये मिळत आहे. आणि आय होप आपण सर्वजण या पहिल्या सेशनचा पूर्णपणे बेनिफिट घ्याल. आणि हे पहिलं सेशन खूप इम्पॉर्टंट असणार आहे, खूप महत्त्वाचं असणार आहे. संपूर्ण कोर्सबद्दलची माहिती तर तुम्हाला यामध्ये मिळणारच आहे, पण इंग्लिशबद्दल असे काही सिक्रेट्स तुम्हाला या सेशनमध्ये ऐकायला मिळणार आहेत, पाहायला मिळणार आहेत, जे सिक्रेट्स, जे रहस्य आत्तापर्यंत आपल्याला माहीत नव्हते. आणि हे सेशन तुम्ही अटेंड करायचं आहे, लक्ष देऊन 100% कॉन्सन्ट्रेशन देऊन, आपला फोकस देऊन ऐकायचं आहे. कारण हे सेशन कदाचित तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरू शकतं. या सेशनमुळं तुमची लाईफ 360 डिग्रीमध्ये टर्न होऊ शकते, एवढे सामर्थ्य या सेशनमध्ये आहे. कारण इंग्लिश म्हटलं तर जगाची भाषा, खूप इम्पॉर्टंट अशी भाषा आहे. आणि जर आपल्याला जगामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर इंग्लिशशिवाय पर्याय नाही. आणि या इंग्रजीबद्दल, या इंग्लिशबद्दल आपल्या मनात ज्या काही शंका असतील, गैरसमज असतील, ते सर्व या सेशनमुळे दूर होणार आहेत. आणि मी आपल्याला एक प्रॉमिस करू इच्छितो. ते प्रॉमिस असं आहे की हे सेशन संपण्याच्या आधीच तुम्हाला एवढा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढेल, तुमचा आत्मविश्वास एवढा वाढेल की तुम्हाला असं वाटायला लागेल की एका सेशनमध्येच तुम्ही इंग्लिशचे मास्टर झाला आहात, अशी फिलिंग तुम्हाला यायला लागेल. एवढी पॉवर आजच्या सेशनमध्ये आहे. त्यामुळे हे फर्स्ट सेशन ऐकण्याआधी, सुरू करण्याआधी मला आपल्याकडून 3 प्रॉमिस हवं आहेत. मी एक प्रॉमिस आपल्याला दिलेला आहे, ते प्रॉमिस खूप मोठं आहे. ते प्रॉमिस म्हणजे व्हॅल्यू. हे जे सेशन आहे, 1 तासा 1.5 तासाचं हे सेशन आहे, पण या सेशनमध्ये तुम्हाला अशी व्हॅल्यू मिळणार आहे की आत्तापर्यंत कितीतरी वर्ष झाले तुम्ही इंग्लिशमध्ये स्ट्रगल करताय, पण ते तुम्ही नेमकं का करताय आणि तो स्ट्रगल तुम्ही खूप कमी दिवसांमध्ये कसा मिटवू शकता, हे तुम्हाला फक्त 1-1.5 तासामध्ये मिळणार आहे. आणि सोबतच जसं की मी आपल्याला इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये बोललो होतो की मी इंग्रजी भाषेवरती तब्बल 2 वर्षाचा रिसर्च केला आहे. आणि त्या 2 वर्षांच्या रिसर्चमधली सगळी सिक्रेट्स मी तुम्हाला फक्त आणि फक्त या सेशनमध्ये, या पहिल्या सेशनमध्ये 20 मिनिटांमध्ये सांगणार आहे. बघा, 2 वर्षांचा रिसर्च मी केला, मला 2 वर्ष वेळ लागला आणि मला जे अनुभव आले त्यातले सगळे रेडीमेड सिक्रेट्स मी तुम्हाला फक्त 20 मिनिटांमध्ये या सेशनमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आता मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडून 3 प्रॉमिस हवे आहेत. आणि ते 3 प्रॉमिस असे आहेत. वेलकम अगेन ऑल ऑफ यू. तर ते 3 प्रॉमिस असे आहेत की तुम्ही हे जे सेशन अटेंड करणार आहात, फर्स्ट सेशन, हे जरी फ्री असलं तरी तुम्ही याचा पूर्णपणे फायदा घ्यायचा, बेनिफिट घ्यायचा आहे. कारण या सेशनमध्ये जे तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला आत्ता बोललो आहे आणि तुम्हाला सेशन झाल्यावरती ते समजेल. आणि म्हणून पहिलं प्रॉमिस मला तुमच्याकडून हवं आहे ते म्हणजे स्टे टिल द एंड ऑफ द सेशन. म्हणजे हे सेशन तुम्ही शेवटपर्यंत अटेंड करा. जर तुम्ही हे सेशन बघत असाल किंवा पाहत असाल तर हे सेशन तुम्ही शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे. जर अर्धवट जर हे सेशन बघणार असाल किंवा 5-10 मिनिटं स्किप करून किंवा पुढे मागे करून एक 10-15 मिनिटं बघणार असाल तर हे सेशन बघू नका. लिव्ह इट, आत्ताच तो सोडून जावा. जर बघायचं असेल तर पूर्ण बघायचं आहे. ही पहिली खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. हे पहिलं प्रॉमिस मला तुमच्याकडून हवं आहे. कारण कुठलीही गोष्ट जर आपण अर्धवट करतो तर ती कोणाच्याच उपयोगाची नसते. म्हणून एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर ती पूर्ण केली पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा हे सेशन जर पूर्णपणे अटेंड केलं नाही, अर्धवट माहिती घेतला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही, त्याचा काहीच बेनिफिट होणार नाही. त्यामुळे तुम्ही जे सेशन करता ते प्रामाणिकपणे फुल करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. मग ते लाईव्ह असो किंवा रेकॉर्डेड असो. आत्ता हे सेशन रेकॉर्डेडमध्ये आपल्याला मिळतं आहे. आणि हो, आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणूनच आपल्याला हे सेशन मिळतं आहे. सर्वांसाठी हे सेशन नाही आहे. त्यामुळं खूप आनंदानं आणि खूप या प्रॉमिसचं पालन करून एन्जॉय करत तुम्ही हे सेशन एन्जॉय करायचं. जसं की एखादी मूवी एन्जॉय करता, एखादी मॅच एन्जॉय करता, तसं तुम्ही हे सेशन एन्जॉय करायचं आहे. आणि म्हणून मला दुसरं प्रॉमिस तुमच्याकडून हवं आहे की हे सेशन तुम्हाला विथ 100% फोकस अँड विथ 100% एनर्जीनं अटेंड करायचं. जसं मी म्हटलं, एखादी मूवी बघताना, सिनेमा हॉलमध्ये एखादी क्रिकेटची मॅच बघताना जसं आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं, 100% असतं, आपण एनर्जेटिक असतो, अगदी त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा हे सेशन जरी रेकॉर्डेड असलं, जरी तुम्ही कुठेही बसून बघत असलात तरी तुम्ही एनर्जेटिक राहायचं आहे, ॲक्टिव्ह राहायचं आहे. डेड बॉडीसारखं लेक्चर बघायचं नाही. एनर्जीनं आपण बनलेलं आहोत तर ती एनर्जी शो करायची आहे, एनर्जेटिक राहायचं आहे. मी जे जे पॉईंट्स बोलतोय, जे जे शब्द बोलतोय, जे जे नॉलेज तुम्हाला आज मिळणार आहे त्याच्यावरती तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. त्यामुळे स्टे इन युअर माइंड, फोकस अँड एनर्जी, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि त्यानंतर तिसरं प्रॉमिस मला तुमच्या सर्वांकडून हवं आहे. ते प्रॉमिस म्हणजे नुसतं तुम्ही हे लेक्चर अटेंड करू नका, तर या लेक्चरमधून तुम्हाला भरपूर व्हॅल्यू मिळणार आहे. असं नॉलेज मिळणार आहे की जे आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं नाही. आणि त्या नॉलेजमध्ये तुमचं लाईफ टर्न करण्याची क्षमता आहे. आणि म्हणून तुम्ही या सेशनला बसताना नोट्स काढायचे आहेत. मेक अ लॉट ऑफ नोट्स.
जे जे पॉईंट्स तुम्हाला महत्त्वाचे वाटतात, बरेचसे पॉईंट्स असे मी सांगणार आहे की जे तुम्हाला आत्तापर्यंत माहिती नाहीत आणि ते लाईफ चेंज करू शकतात. आणि म्हणून तुम्हाला भरपूर नोट्स काढायचे आहेत. आत्ताच जाऊन जर तुम्ही कॉपी पेन किंवा वही पेन घेऊन बसला नसाल तर आत्ताच हे सेशन पॉज करा आणि नोट्स काढायला सुरुवात करा. मेक लॉट ऑफ नोट्स बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड हे 3 प्रॉमिसेस तुम्ही मला द्याल अशी मी अपेक्षा करतो, किंवा हे 3 प्रॉमिस तुम्ही मला केलेत असं मी समजतो. आणि आता आपण वळूयात आपल्या पहिल्या सेशनकडं. अगेन मी स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या पहिल्या सेशनमध्ये. हे पहिलं सेशन आता आपण सुरुवात करूयात. आय होप ऑल ऑफ यू रेडी. यस, आर यू रेडी? यस, यू विल बी रेडी. अँड नाव वी विल स्टार्ट नाव. तर आजच्या या पहिल्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत? तरी आजच्या या पहिल्या सेशनमध्ये आपण 3 पॉईंट्सवरती डिस्कशन करणार आहोत. 3 महत्त्वाचे टॉपिक्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि ते 3 टॉपिक्स, 3 मुद्दे कोणते आहेत? तर ते 3 मुद्दे आपल्या समोर आहेत. सर्वात प्रथम आपण इंग्लिशबद्दल बोलणार आहे, कारण इंग्रजी भाषेबद्दल आपण इंग्लिशचा कोर्स आहे म्हटल्यावरती इंग्लिशबद्दल बोलणं साहजिकच आहे. म्हणून आपण पहिल्यांदा इंग्लिश लँग्वेजबद्दल बोलणार आहोत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा सिक्रेट. हा जो दुसरा पॉईंट आहे ना, तो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मी जे तुम्हाला म्हटलं की जो मी रिसर्च केलेला आहे त्या रिसर्चमधलं सगळ्यात मोठं सिक्रेट मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मुद्दा आपण या कोर्सबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पहिलं सेशन फ्री आहे, पण त्यानंतर जो आपला कोर्स सुरू होतो, जी आपली बॅच सुरू होते, त्याच्याबद्दल डिटेल जाणून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना काही प्रश्न असतील की हा कोर्स कसा असणार आहे, याची स्ट्रक्चर कसं असणार आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या तिसऱ्या पॉईंटमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हे 3ही पॉईंट्स आपण ध्यान देऊन ऐकायचे आहेत. आणि आता आपण सुरुवात करूयात आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, आणि जो की खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पहिला मुद्दा आहे इंग्लिश. पहिल्या मुद्द्याबद्दल आपण बोलतोय तो म्हणजे इंग्लिश. इंग्लिशबद्दल आपण बोलतोय, इंग्रजी भाषेबद्दल बोलतोय. आणि यस, इंग्लिशबद्दल तुम्हाला इंग्लिशमध्ये आपण अपयशी असण्याचं कारण एकच आहे की इंग्लिशला आपण पूर्णपणे जाणून घेतलेलं नाही आहे. यस, आपण नुसतंच म्हणतोय की माझं इंग्लिश कच्चं आहे, माझं इंग्लिश वीक आहे, मला इंग्लिश येत नाही आहे. पण इंग्लिश नेमकं काय आहे हे माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यामागं काय सायन्स आहे, त्याचे काय बेसिक्स आहेत, त्याचं काय स्ट्रक्चर आहे, हे कधी जाणून घेतलंय का? नाही घेतलं. 99% लोकांना हे माहीतच नाही की इंग्लिश म्हणजे नेमकं काय. नुसतंच म्हणतोय आपण इंग्लिश अवघड आहे, इंग्लिश मला येत नाही. पण एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही यशस्वी होण्यासाठी ती गोष्ट नेमकी काय आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या पहिल्या पॉईंटबद्दल आपण इंग्रजी भाषेबद्दल मी तुम्हाला काही सिक्रेट सांगणार आहे. मी तुम्हाला अशी फॅक्ट म्हणण्यापेक्षा मी इंग्रजी भाषेचं सायन्स तुम्हाला सांगणार आहे. कोणत्याही गोष्टीचं सायन्स जर आपल्याला माहीत असेल तर ती गोष्ट आपल्याला सोपी वाटायला लागते, इझी वाटायला लागते, मिरॅक्युलस वाटायला लागते. आणि म्हणून इंग्लिश लँग्वेजचं सायन्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते आता आपण सुरू करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश भाषेबद्दल बोलताना मला असं म्हणावंसं वाटेल की मी ज्या इंग्लिशबद्दल बोलणार आहे ते इंग्लिश म्हणजे एक भाषा आहे. मी भाषेबद्दल बोलणार आहे. एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा, कारण मला एक गैरसमज तुमचा दूर करायचा आहे की लहानपणापासून तुम्ही आम्ही जे इंग्लिश शिकलो का नाही, पहिलीपासून अगदी 12वीपर्यंत, ग्रॅज्युएशनपर्यंत जे इंग्लिश आपण शिकलो का नाही, ते इंग्लिश विषय म्हणून शिकलोय, भाषा म्हणून शिकलो नाही. यस, ते भाषा म्हणून शिकलोच नाही, तो एक विषय म्हणून शिकलेलो आहे. आणि विषय आणि भाषेमध्ये खूप फरक आहे. आपण काय केलं, 1ली ते 12वीपर्यंत इंग्रजी विषय आपल्याला होता, त्यालाच आपण इंग्लिश समजलं. आणि 12वीपर्यंत आपल्याला इंग्लिशमध्ये मार्क्स कमी पडले, कधी कधी आपण नापास झालो. आणि त्यानंतर आपल्या करिअरमध्ये, भावी लाईफमध्ये आपल्या डोक्यामध्ये एकच गैरसमज होता की शाळेमध्ये असताना मला इंग्लिशमध्ये कमी मार्क्स पडले, त्यामुळे मला इंग्लिश जमणार नाही, जमू शकत नाही. शाळेत माझं इंग्लिश वीक होतं, मला इंग्लिश विषयात कधीच मी पास झालो नाही, म्हणून मला इंग्लिश अवघड जाते. हा गैरसमज तुमच्या मनामध्ये बसलाय. पण मित्रांनो, फ्रेंड्स, एक गोष्ट डोक्यात ठेवा, एक बिलीफ तुमच्या डोक्यातून काढून टाका की इंग्लिश हा विषय असण्याआधी सुद्धा एक भाषा आहे, एक लँग्वेज आहे. आणि भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शिकणाऱ्या लोक हीच चूक करतात की इंग्लिशकडे एक फक्त विषय म्हणून बघतात. तर इंग्लिश हा फक्त एक विषय नाही आहे, तर तो खूप मोठा समुद्र आहे. ती एक नदी नाही आहे, तर तो खूप मोठा समुद्र आहे. जसं की मराठी भाषा आहे. मराठी विषय आपल्याला होता ना शाळेमध्ये 1ली ते 12वीपर्यंत, पण मराठी असण्याआधी सुद्धा आपल्याला मराठी येत होती ना. यस, मराठी येत होती, कारण ती भाषा म्हणून आपण शिकलो होतो, भाषा म्हणून आपण लर्न केलेली होती. आणि त्यानंतर तो विषय होता. मग म्हणून जर तुम्ही भाषा शिकलात तर विषयाचा काही संबंधच नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही झिरो असाल, तुमचं इंग्लिश कितीही कच्चं असेल, तरी हे सेशन तुमच्यासाठी, हा कोर्स तुमच्यासाठी, किंवा इंग्लिश तुमच्यासाठी. इंग्लिशला घाबरू नका, इंग्लिश सोपं नाही आणि अवघड नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट, मी दुसरा पॉईंट नोट केला असेल तुम्ही, पहिला पॉईंट मी महत्त्वाचा तुम्हाला सांगितला की
विषय म्हणून बघायचं नाहीये, सब्जेक्ट म्हणून बघायचं नाहीये, लँग्वेज म्हणून बघायचं आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. लँग्वेजवरती आपल्याला फोकस करायचा आहे, भाषा म्हणून त्याच्याकडे बघायचं आहे. आणि आता भाषा म्हणून बघत असताना आपण इंग्लिश लँग्वेजचं सायन्स बघूयात. इंग्लिशचं काय स्ट्रक्चर आहे, त्याचे काय बेसिक्स आहेत, त्याच्यावरती फोकस ठेवूयात. तर सर्वात प्रथम इंग्रजी एक भाषा आहे, जसं की मराठी आहे, कन्नड आहे, जर्मन आहे, जापनीज आहे. आणि आता भाषेचं काय बेसिक्स आहेत मी तुम्हाला सांगतो. जगातली कुठलीही भाषा आहे ना, ती फक्त 2 कारणांसाठी वापरली जाते. ओके, जगातली कुठलीही लँग्वेज, मग इंग्लिश सुद्धा आली त्याच्यामध्ये, 2 कारणांसाठी वापरली जाते. पहिलं कारण आहे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी, अंडरस्टँड करण्यासाठी. आणि दुसरं कारण आहे एखादी गोष्ट एक्सप्रेस करण्यासाठी. एक्सप्रेस म्हणजे रेल्वे एक्सप्रेस नव्हे, एक्सप्रेस म्हणजे एक्सप्रेस मांडण्यासाठी, मत मांडण्यासाठी, आपलं अनुभव एक्सप्रेस करण्यासाठी, विचार एक्सप्रेस करण्यासाठी. आणि म्हणून असं म्हणतात की ही फॅक्ट आहे की जगातली कोणतीही भाषा हे एक माध्यम असतं देवाणघेवाणीचं. इनपुट आउटपुट म्हणजे काय, अंडरस्टँड समजून घेणे आणि व्यक्त होणे, समजून घेणे व्यक्त होणे, इनपुट आउटपुट. म्हणजे जगातली कुठलीही भाषा ही देवाणघेवाणीचं माध्यम असतं आणि एक मीडियम असतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. हा झाला दुसरा पॉईंट भाषेबद्दलच्या बेसिक्समधला. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा तिसरा मुद्दा, भाषा नेमकी कशी बनते, भाषेचं नेमकं स्ट्रक्चर काय ते मी तुम्हाला आता सांगतो. इथून पुढं सिंपल साध्या भाषेमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. एक्झाम्पल, जसं की इंग्लिश, कोणतीही भाषा म्हणजे नेमकं काय याची डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो सोप्या भाषेत. जसं की एखादी रूम असते की नाही, छोटी खोली साधी रूम, ती 4 पिलरने बनलेली असते की नाही, 4 पिलर्स असतात त्या रूममध्ये. अगदी त्याच प्रकारे जगातली कोणतीही भाषा, इंग्लिशच नव्हे तर सर्वच भाषा जगातल्या या 4 पिलरपासून बनलेल्या असतात. आणि म्हणून जगातली कोणतीही भाषा आणि इंग्लिश सुद्धा ही 4 पिलरपासून बनलेली आहे. यस, 4 पिलर्स. Any language, any and each language in this world have 4 pillars. Yes, 4 pillars. आणि ते 4 pillars कोणते आहेत? LRSW. म्हणजे काय, 4 पिलर कोणते आहेत? आता बरेच जण म्हणतील की सर हे कोणते पिलर, ही कोणती कोडिंगची भाषा तुम्ही सांगाल. पण हे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला माहीत असलेले पिलर्स आहेत. हे फक्त त्याचे शॉर्ट फॉर्म्स आहेत. तुम्ही जर याला डिटेलमध्ये फुल फॉर्म केलात तर तुमच्या लक्षात येईल. मी सांगतो आपल्याला. L म्हणजे लिसनिंग, R म्हणजे रीडिंग, एस म्हणजे स्पीकिंग आणि डब्ल्यू म्हणजे रायटिंग. म्हणजेच लिहिणे, बोलणे, ऐकणे, वाचणे. बघा ना, कोणत्याही भाषेमध्ये आपण 4च गोष्टी करतो ना, त्याच्या बाहेर काय करतो. म्हणजे कुठलीही भाषा म्हणजे नेमकं काय, लिहिणे, ऐकणे, बोलणे, वाचणे एवढंच आहे ना. मग सिंपल आहे. लँग्वेज इज इक्वल टू LRSW. बघा तुम्ही नोट करा पॉईंट. लँग्वेज इज इक्वल टू LRSW. म्हणजे भाषा म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. भाषा म्हणजे या 4 गोष्टी येतात, हे 4 पिलर्स येतात. ओके. आणि आता भाषा, आता आपण इंग्लिशकडे येऊयात. आता भाषेमध्ये कुठल्याही भाषेमध्ये हे 4 पिलर्स आहेत. मग आता इंग्लिशकडे येण्याआधी मला आपल्याला मराठी भाषेचं एक्झाम्पल द्यायचं आहे आपल्या सर्वांना. मराठीचं एक्झाम्पल मी का देणार आहे, कारण मराठी आपली मातृभाषा आहे, आपल्या हृदयाशी कनेक्टेड आहे. त्या गोष्टी आपल्याला पटकन समजतात. म्हणून मी पहिला मराठीचं एक्झाम्पल देतो तुम्हाला आरसा दाखवण्यासाठी आणि परत इंग्लिशकडे येतो. ठीक आहे. आता समजा कुठलीही भाषा, आता मी इथे इंग्लिश लिहिलंय, मी इंग्लिश कट करतो. जर मी याच्या ठिकाणी मराठी पुट केलं, म्हणजे मी जर असं म्हटलं की इथं मराठी पुट केलं, तर मराठीचं सुद्धा हेच सायन्स आहे का? हो, मराठी भाषेचं सुद्धा हेच सायन्स आहे. मराठी भाषेचं सुद्धा हेच स्ट्रक्चर आहे. मराठी भाषा म्हणजे काय, मराठी इज इक्वल टू LRSW. मराठी सुद्धा 4 पिलरनी बनलेली आहे. मग मराठीमध्ये पण इथे मी तुम्हाला एक फॅक्ट सांगतो डायरेक्टली, की मराठीमधले जे आपले 4ही पिलर्स आहेत का नाही, ते 4ही पिलर समृद्ध आहेत. 4ही पिलर 100% आहेत. बघा, म्हणजे पिलर, लँग्वेज इज इक्वल टू पिलर्स. जर आपले 4ही पिलर 100% असतील तर आपली भाषा 100% असते. हे सायन्स तुम्ही लक्षात ठेवा, ही फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता मराठीचं एक्झाम्पल आपण घेऊयात. मराठीमध्ये सुद्धा हे 4 पिलर आहेत. आपण मराठी भाषा आपली 100% डेव्हलप आहे. ओके, कारण ती आपली मातृभाषा आहे आणि म्हणून मराठीतले 4ही पिलर आपले 100% आहेत. हे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय पण करू शकता. बघा, सिंपल प्रश्न आपल्या माइंडला विचारा. मराठीमध्ये आपल्याला ऐकलेलं किती टक्के समजतं? किती टक्के समजतं? 100% समजतं ना. म्हणून मी बोलतोय ते समजत असेल तुम्हाला. जर झोपला नसाल तर जागे व्हा, झोपला नसाल तर. कधी कधी आपल्याला अधूनमधून झोपण्याची सवय असते, त्यामुळं तुम्ही जागे व्हा. त्यानंतर दुसरा, रीडिंग. मराठीमध्ये वाचलेलं आपल्याला किती टक्के समजतं? 100% समजतं. त्यानंतर मराठीमध्ये बोलता किती टक्के येतं? 100% मराठीमध्ये बोलता येतं. म्हणून तर अगदी लोक शिव्या सुद्धा देताना मराठीमध्येच देतो ना. मेजरली इट्स अ जोक, बट अपार्ट फ्रॉम जोक आपण आता 4थ्या पॉईंटवरती येऊयात. तो म्हणजे लिसनिंग, लिहिणे, रायटिंग, लिहिणे.
मराठीमध्ये आपण किती % लिहितो? 100% लिहितो. आपली लिहिण्याची कला म्हणजे काय वादच नाही मराठीमध्ये. लहान असताना आपण 8वी 9वी 10वीला पेपरमध्ये इतिहास भूगोलच्या पेपरला मराठीमध्येच थापा मारलेला आहे. मराठी म्हटलं की बघा लहानपणी नाही का शाळेच्या दिवसांमध्ये मराठीमध्ये काय असेल तर आपण लिहिणार, भरपूर लिहिणार. पण इंग्लिशमध्ये काही आलं लिहायचं म्हटलं, पत्रलेखन वगैरे, रिपोर्ट रायटिंग, तर आपला पेन ऑटोमॅटिक थांबत होता, पंक्चर होत होता, बरोबर का? तर हे रायटिंग. आता हे मी मराठीचं सांगितलं आरसा दाखवण्यासाठी तुम्हाला, आणि म्हणून मराठी आपली 100% आहे हे मी प्रूफ करून दाखवलं तुम्हाला. एक तर फॅक्ट अशी आहे की मराठी भाषा आपली मातृभाषा 100% आपल्या डोक्यामध्ये सेव्ह असते. पण ती का असते माहिती आहे का? कारण ते चारही पिलर 100% असतात म्हणून. मी तुम्हाला प्रूफ करून दाखवलं. तुम्ही कसं पण क्रॉस चेक करा. हे 100% आहे, मग आता हे 100% का आहे? या चारीची बेरीज करा आणि याची ॲव्हरेज काढा, तर याचं ॲव्हरेज येतं 100%, म्हणून आपली मराठी 100% आहे. म्हणजे तुम्ही असं प्रूफ करा किंवा असं प्रूफ करा, हे सायन्स आहे. पण हे तुम्हाला मराठीचं का सांगितलं? इथून पुढचं एक्झाम्पल तुम्हाला सोपं वाटावं म्हणून. आता मी येतोय इंग्लिशकडे. मग आता इंग्लिश भाषेचं सुद्धा हेच सायन्स आहे, हेच विज्ञान आहे, हेच स्ट्रक्चर आहे. मग आता इंग्लिशमध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहेत आपण बघूया. आता सिम्पली मी मराठीच्या जागी रेड पेननं मी मराठी दाखवलंय, मी आता ब्लॅक पेननं तुम्हाला इंग्लिश दाखवतो. आता इंग्लिशवरती फोकस करा. इंग्लिशची काय गंमत आहे? तर इंग्लिशचं सायन्स काय सेम आहे. लँग्वेज इज इक्वल टू LRSW. मग लँग्वेजच्या जागी इंग्लिश पुट करा, इंग्लिश इज इक्वल टू LRSW. इंग्लिशमध्ये सुद्धा या 4 गोष्टी आहेत. मग पण आता इथं गंमत आहे. आता इथं गंमत आहे की आपलं इंग्लिश 100% नाहीये. का नाहीये ते मी आपल्याला सांगतो. तर आता इंग्लिशमध्ये जर तुम्ही तुमच्या माइंडला हे प्रश्न विचारा आणि ॲक्च्युली तुम्ही या टूलचा वापर करून का नाही तुमचं इंग्लिश नेमकं किती टक्के डेव्हलप आहे हे सुद्धा चेक करू शकता. हे खूप अमेझिंग टूल आहे. हे सायन्स आहे एक प्रकारचं. हे असं टूल आहे जगातला कुठलाही व्यक्ती तुम्हाला सांगू शकत नाही की तुमची भाषा किती टक्के डेव्हलप आहे, तुमचं इंग्लिश किती टक्के डेव्हलप आहे. पण तुम्ही या जर टूलचा वापर केला तर तुम्हाला आत्ता एका क्षणात तुम्ही तुमच्या माइंडला हे प्रश्न विचारू शकता आणि आत्ता या स्टेजला तुमचं इंग्लिश किती टक्के डेव्हलप आहे ते तुम्ही चेक करू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण एखादी भाषा आपल्याला 100% करायची आहे तर आत्ता आपण कोणत्या स्टेजवरती आहोत. एखाद्या प्रदेशाला मला जायचं आहे पण तिथं जाण्याआधी मी आत्ता कुठे आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून मी आपल्याला सांगतोय. आता इंग्लिशचं एक्झाम्पल घेऊयात. सिम्पल आहे. आता मी याच्यामध्ये वेळ घालवत नाही पण मी एक टूल तुम्हाला सांगतो. हे जे 4 प्रश्न आपण मगाशी विचारले मराठीमध्ये तेच इंग्लिशमध्ये विचारायचं. आपल्या माइंडला विचारायचं, बॉडीला नाही विचारायचं, माइंडला विचारायचं. कारण माइंड खरं बोलतं, रिअल बोलतं. त्यामुळे तुम्ही एखाद्या ठिकाणी शांत बसून आपल्या माइंडला हे 4 प्रश्न विचारू शकता की मला इंग्लिशमध्ये ऐकलेलं किती टक्के समजतं. माइंडला विचारायचं. मग मनात एक आकडा बाहेर येईल. एक 10%, 20%, 30%, 40%. जो आकडा येईल तो नोट करायचा. फॉर एक्झाम्पल मी एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेतो. एखादा स्टुडंट असेल की एखाद्याला इंग्लिश फक्त 10% समजतं ऐकलेलं, तर मी इथं 10% लिहितो. समजा एखाद्याला 10% इंग्लिश समजतं. त्यानंतर एखादा समजा रिडिंगवाला आहे, एखाद्याला आता दुसरा प्रश्न तुम्ही तुमच्या माइंडला विचारू शकता की इंग्लिशमध्ये वाचलेलं किती टक्के समजतं. वाचलेलं म्हणजे नुसतं इंग्लिश वाचणे नव्हे, ते लहान मुलगा पण वाचू शकतो पहिलीतला. वाचून अर्थ समजला पाहिजे ना. मराठी वाचून कसं अर्थ समजतो तसं इंग्रजी कुठेही तुम्ही काही वाचताय, एखादी 10 ओळी आहेत किंवा 10 पानाचं पुस्तक आहे, काही जे जे तुम्ही वाचताय ते डोक्यामध्ये किती टक्के जातं हे महत्त्वाचं आहे. आणि हे समजा एखाद्याला एक 20% समजतं असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तिसरं स्पीकिंगचं. आता स्पीकिंग तुम्ही तुमच्या माइंडला विचारू शकता की इंग्लिशमध्ये मी किती टक्के बोलू शकतो, माझी क्षमता किती आहे बोलण्याची. माइंडला जर तुम्ही डिटेलमध्ये विचारला तर तुमचं माइंड आन्सर करेल. एक 10% बोलता येतं मला, 20%, 30%, पण करेक्ट परफेक्ट इंग्लिश. तर समजा एखाद्या स्टुडंटला एक 10% बोलता येतं. आणि त्यानंतर रायटिंग, लिहिणे, इंग्रजीमध्ये किती टक्के लिहिता येतं. लिहिणे म्हणजे खरकटणे नव्हे, तसं इंग्लिशमध्ये सगळ्यांना 100% लिहिता येतं कॉपी करून. ते लहानपणी होमवर्क वगैरे आपण करत नव्हतं का, सगळं लिहायचो, खरडून काढायचं. पण ते इंग्लिश नव्हे, तसं रायटिंग नव्हे. रायटिंग म्हणजे कसं, रायटिंग म्हणजे मनापासून, मनामध्ये एखादा विचार आला तर त्या एखादा टॉपिक आला तर त्याच्यावरती मनापासून किती लिहू शकतोय, तिथंच तर प्रॉब्लेम येतो. म्हणून शाळेमध्ये नाही का रायटिंग स्किल 25 मार्काला असायचं 10वी 12वीला, आणि तिथं लिहिण्याची बोंब असायची आपली. पर्सनल रिस्पॉन्स लिहिता येत नव्हता, लेटर रायटिंग, रिपोर्ट रायटिंग नाही लिहिता यायचं. पॅसेजमधली उत्तरं तेवढी आपण कॉपी पेस्ट करायचो. म्हणून समजा एखाद्या स्टुडंटचं 20%. आता हे मी एक्झाम्पल घेतलं, लक्षात ठेवा. आणि अजून एक मला जाणून बुजून इथं सांगावं असं वाटतंय की हे 10-20% मी XYZ विद्यार्थ्याचं एक्झाम्पल घेतलंय, पण हे तुमचं वेगळं असू शकतं पूर्णपणे. आणि हे प्रत्येकाचं वेगळं असतं. प्रत्येकाची लिसनिंग ॲबिलिटी वेगळी असते, रीडिंग ॲबिलिटी वेगळी असते, स्पीकिंग स्किल्स वेगळे असतात आणि रायटिंग स्किल्स वेगवेगळे असतात. हे कुणाचेही समान नसतात. पण एवढं मात्र निश्चित आहे, आता प्रत्यक्षात मी तुमच्यासमोर नाही आहे त्यामुळं मला माहीत नाही की तुमचं किती आहे. म्हणून म्हटलं तुम्ही तुमच्या मनाला विचारा. आणि हे काढण्याचा बेस्ट उपाय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या माइंडला विचारा, नोट केलं असेल. आता काय करायचं सांगतो. तुम्ही हे जे 4 आकडे आलेत का नाही,
ह्या 4 आकड्यांची तुम्हाला बेरीज करायची, काउंट करायचं. ओके, आणि हे 4 आकडे काउंट केल्यानंतर जेवढी टोटल येते की नाही त्या टोटलना 4ने डिवाइड करायचं. बघा मी काय म्हणतोय, मी करून दाखवतो तुम्हाला. आता माझे 4 टक्केवारी आले. फक्त हे प्रश्न मनाला व्यवस्थित विचारायचे, प्रामाणिक आकडेवारी इथं लिहायची. मग आता मी याचं काउंट करतो. 10 20 30 10 40 20 60. ओके, म्हणजे ऑलमोस्ट एक 60 माझा आकडा आलेला आहे अंदाज पंचे. आणि या 60ला मी आता काय करणार, हा जो माझा काउंट आला त्याला मी 4ने डिवाइड करणार. आणि याला तुम्ही 4ने डिवाइड केल्यानंतर तुमची जी पर्सेंटेज येते की नाही तेवढं टक्के तुमचं इंग्लिश डेव्हलप आहे असं समजायचं. मग मी 4ने 60ला डिवाइड केलं, किती येतं ऑलमोस्ट 15 येतं, बरोबर की नाही, ऑलमोस्ट 15% येतं. मग मी असं समजणार की माझं इंग्लिश 15% डेव्हलप आहे. फक्त एक 10% 10 ते 15% फक्त डेव्हलप आहे. मग आता हे मी असं का काढलं, 4नेच का डिवाइड केलं, तर इथं महत्त्वाचा पॉईंट नोट करा. कारण इंग्रजी म्हणजे फक्त स्पीकिंग नव्हे, फक्त रीडिंग नव्हे, फक्त रायटिंग नव्हे, तर 4ही आहे. इंग्रजी म्हणजे नुसतं एक पिलर नाही आहे, तर इंग्रजीमध्ये 4ही पिलर इक्वली इम्पॉर्टंट आहेत. ही लाईन हृदयावरती करून ठेवा. इन एनी लँग्वेज 4 पिलर्स आर इक्वली इम्पॉर्टंट. 4ही पिलरवरती आपल्याला समान काम करावं लागतं. आणि ही 4ही पिलरांची मिळून इंग्लिश भाषा बनलेली आहे, कुठलीही भाषा बनलेली आहे. आणि म्हणून या 4ने तुम्हाला डिवाइड करावं लागेल आणि या 4हीचं ॲव्हरेज काढावं लागेल, सरासरी करावी लागेल. तेव्हा जाऊन तुम्हाला समजेल की तुमचं इंग्लिश किती टक्के डेव्हलप आहे. आणि आय होप तुम्ही हा एक्सरसाइज केला असेल, जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर, आणि करायलाच पाहिजे. आय होप तुम्ही ते आकडेवारी नोट केली असेल माझ्याबरोबर आणि याचं काउंटिंग केलं असेल, त्याला 4ने डिवाइड केलं असेल आणि येणारा जो आकडा आहे ते एवढं टक्के तुमचं इंग्लिश आहे असं समजा. आणि जे आलंय ते चॅटमध्ये टाकायला विसरू नका. आपल्या चॅट बॉक्समध्ये ते मला कळवा, म्हणजे मला कळेल की तुम्ही ॲक्टिव्हपणे लेक्चर बघितलंय, रेकॉर्डेड जरी असलं तरी लेक्चर एन्जॉय केलंय, लाईव्ह सारखं बघितलंय आणि तो आकडा काढलेला आहे. तुम्ही जागरूक आहात, सिरियस आहात हे मला समजेल. आणि म्हणून तुम्ही तो आकडा काउंट करा. मला आवडेल आपले ॲन्सर्स बघायला चॅटमध्ये. तर एवढं टक्के तुमचं इंग्लिश डेव्हलप आहे. आणि 0 असलं तरी चालेल, मायनसमध्ये असलं तरी चालेल. असं काही नाही की आता 100% नाही म्हणून तर आपण हे सेशन अटेंड करतोय ना. मग 10 असू दे, 15 असू दे, 0 असू दे, आपल्याला काय करायचं, किती आहे पण ते माहीत असलं गरजेचं आहे. आपण कुठं आहोत माहीत, 100 तर सगळ्यांना करायचं, पण आपण कुठं आहोत हे पहिलं गरजेचं आहे. तेव्हा आता समजा एखादा आपलं इंग्लिश 15% आलेलं आहे, ठीक आहे. तर आता अजून मी जनरली इंडियाची एक फॅक्ट सांगतो तुम्हाला. बघा रिसर्चमधले माझ्याकडे भरपूर सिक्रेट आहेत. आज मी जे प्रत्येक वाक्य बोलणार आहे ना या सेशनमध्ये, प्रत्येक वाक्य बोलणार आहे, प्रत्येक अक्षर बोलणार आहे, त्या प्रत्येकामागं प्रूफ आहे. मी विदाऊट प्रूफ काहीच बोलत नाही, मी स्वतः रिसर्च केलेला आहे याच्यावरती. मी तुम्हाला अजून एक रिसर्चमधली आकडेवारी सांगतो. जनरली आता मी तुमचं इंग्लिश सांगू शकत नाही, पण ऑलरेडी इंडिया आणि महाराष्ट्राचं इंग्लिश मी सांगतो तुम्हाला जनरली कशी असते आकडेवारी. तर इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जनरली लोकांचा लिस्निंगचा पिलर 50-60% असतो, चांगला असतो लिस्निंगचा पिलर. कारण बरेच जण मुंबई पुण्यामध्ये जॉबला असतात, लोकांचं इंग्लिश ऐकून 60-70% ऐकता येतं, तो प्रॉब्लेम नसतो. 60-70% असतं, पण पूर्ण 100% कळत नाही. 50-60% कळतं नॉर्मली. जनरली ऑल इंडिया आणि महाराष्ट्राची आकडेवारी सांगतोय. त्यानंतर रीडिंगमध्ये बरेच जण कमजोर असतात. साधारण 20-30%च्या आसपास ॲव्हरेज इंडिया आणि महाराष्ट्रातील लोकांची रीडिंगची ॲबिलिटी असते. सगळ्यांचं सांगत नाही मी, ऑल ओव्हर सगळ्यांची सरासरी. त्यानंतर स्पीकिंगचा जर प्रॉब्लेम आहे ना तो खूप खतरनाक असतो. स्पीकिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे असं म्हणावं लागेल की 10-20%मध्येच असतात लोक. आणि त्यांना असं वाटतं की मी खूप चांगलं इंग्लिश बोलतो, पण ते प्युअर नसतं. प्युअर नाही, अंदाजपंच नाही, करेक्ट इंग्लिश म्हटलं तर 10-20-30% लोक बोलू शकतात परफेक्ट. त्यानंतर इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये सर्वजण म्हणत नाही, मी गैरसमज करून घेऊ नका, कदाचित तुमची आकडेवारी याच्यापेक्षा मोठी असेल किंवा कमी असेल. त्यानंतर रायटिंग म्हटलं तर रायटिंगचं पण एक 50-50 हाल असतं. अंदाज म्हणजे आपण लिहितो पण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये चुकतात. तर एक गोष्ट मी तुम्हाला ही आकडेवारी सुद्धा सांगितली, म्हणजे इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये लोक कशामध्ये स्ट्रगल करतात सगळ्यात जास्त, तर स्पीकिंगमध्ये. आणि म्हणूनच इंडियन आणि महाराष्ट्रीयन मार्केटमध्ये स्पीकिंगला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्यामुळे स्पीकिंग वीक आहे म्हणतो आपण, आपलं स्पीकिंग वीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नुसतं स्पीकिंग म्हणजे इंग्लिश नव्हे. नुसतं स्पीकिंग म्हणजे एखादी भाषा होत नाही, तुम्हाला बोलता येत नाही याचा अर्थ असा नाही की तुमची भाषा वीक आहे. 4ही पिलर महत्त्वाचे आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दुर्दैवाने हेच चाललंय, सगळीकडे स्पोकन इंग्लिश इन्स्टिट्यूट. मला इंग्लिश स्पीकिंग शिकायचंय, मला इंग्लिश स्पीकिंग शिकायचंय. का फक्त स्पीकिंगच शिकायचंय? स्पीकिंग शिकलात म्हटल्यावर इंग्रजी भाषा आली तुम्हाला? नाही, नो. फक्त स्पीकिंग शिकून इंग्रजी भाषा आपल्याला येत नाहीये, तर आपल्याला 4ही पिलरवरती काम करावं लागतं. 4ही पिलर जेव्हा तुमचे 100% होतात तेव्हा तुमचं इंग्लिश 100% डेव्हलप होतं, तेव्हा तुम्हाला ती भाषा जमते. त्यामुळं फक्त स्पीकिंग इम्पॉर्टंट नाहीये, 4ही पिलर इम्पॉर्टंट आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला आपल्यासमोर मांडायचा आहे, तो म्हणजे आपण बघू शकता मराठी 100% आहे. याच्यावरनं प्रूफ झालं की मराठी आपली 100% सेव्ह आहे. हे तर सर्वांना फॅक्ट समजलेले आहे, तुम्ही नोट पण केले असेल की आपली मातृभाषा ही 100% सेव्ह असते आपल्या डोक्यामध्ये, बरोबर.
पण इंग्रजी भाषेमध्ये कुठे गडबड आहे तर इंग्रजी 10 ते 15% आहे. तुमचं वेगळं असेल कदाचित, पण किती का असेना, अगदी तुमचं 90% का असेना, 100% नाही आहे ना, म्हणून तर सेशन बघताय. आणि हो, हीच तर ट्रॅजेडी आहे, हेच तर दुर्दैव आहे. महाराष्ट्रामधील आणि भारतामधील 90%हून जास्त लोकांचं इंग्लिश हे 10-20%च आहे. ते 25%च्या वरती पण नाही, 10-20%च आहे. म्हणजेच काय, उलट्या भाषेत 100% नाही आहे. आणि हे दुर्दैव आहे. आणि म्हणूनच आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये जो स्ट्रगल करावा लागतो तो करावा लागतो. म्हणूनच सगळे प्रॉब्लेम्स आहेत. आणि आता हे जे मी सायन्स सांगितलं, हे जे स्ट्रक्चर सांगितलं, हे जे बेसिक मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्येच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत. आता मी तुमच्या जास्त कुठल्या प्रश्नांवरती जाणार नाही. आता बरेच जण हे सेशन इंग्लिश स्पीकिंगमध्ये वीक आहेत म्हणून ऐकत असतील, बरेच जणांचं कम्युनिकेशन वीक असेल म्हणून ऐकत असतील, बऱ्याच जणांना इंटरव्ह्यूची गरज असेल म्हणून ऐकत असतील. पण एक लक्षात घ्या, तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ हे एकाच ठिकाणी या स्ट्रक्चरमध्ये लपलेलं आहे. मी 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. 2 कॉमन प्रश्न मला विचारले जातात किंवा सगळीकडे विचारले जातात. पहिला प्रश्न असा आहे की फ्लुएन्सी. आता हल्ली फ्लुएन्सीचं वार आहे सगळीकडे. म्हणतात ना, मला फ्लुएंट इंग्लिश बोलायचं आहे, मला फ्लुएंट इंग्लिश बोलायचं आहे. फ्लुएन्सी म्हणजे काय, न अडकळता इंग्लिश बोलणे, बरोबर. मग आता विद्यार्थी मला जेव्हा हा प्रश्न विचारतात की सर आम्हाला ना फ्लुएंट बोलता येत नाही, मग त्याच्यासाठी काय करायचं, तर मी त्यांना उलटा प्रश्न विचारतो, तुम्हाला फ्लुएंट मराठी बोलता येतं का? तर ते म्हणतात सर फ्लुएंट मराठी आणि काय असतं. तर हेच आहे, मराठीमध्ये कधी आपल्याला फ्लुएंट असा प्रश्न येत नाही. पण एक मी तुम्हाला फॅक्ट सांगू का इंटरेस्टिंग, की मराठीमध्ये आपण फ्लुएंट बोलतो. यस, आम्ही मराठी म्हटलं की फ्लुएन्सीचा विषयच येत नाही आणि मराठीमध्ये आपण फ्लुएंट बोलतो. फ्लुएंट म्हणजे काय, उदाहरण देऊ बघा. आम्ही जेव्हा मित्र कट्ट्यावरती गप्पा मारत बसतो किंवा एखाद्या क्रिकेटवरती चर्चा करतो, एखाद्या राजकारणावरती चर्चा करतो, एखाद्या मित्राशी भांडतो, बघा काय असते फ्लुएन्सी आपली. किती आपण बडबडतच जातो मराठीमध्ये आणि थांबतो का, समोरच्याला म्हणावं लागतं अरे थांब जरा शांत बस, हो की नाही. मग यालाच फ्लुएन्सी म्हणतात. मग मराठीमध्ये फ्लुएन्सीचं कधी नाव पण आलं नाही, पण आपण कॉन्फिडन्स फ्लुएन्सीनं बोलतोय. पण इंग्लिशच्या बाबतीत काय होतंय की माझी फ्लुएन्सी नाही आहे. मग याचं कारण सुद्धा पिलरशीच निगडीत आहे. इथंच सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे की मराठीतला पिलर स्पीकिंगचा 100% आहे म्हणून आपण न अडखळता बोलतो, आणि इंग्लिशमधला पिलरच पंक्चर आहे, पिलरच 10% आहे. कशी येणार आहे फ्लुएन्सी, कशी येणार आहे, नाहीच येणार, नाही बोलता येणार आहे, पिलरच वीक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कॉन्फिडन्स. बरेच लोक म्हणतात आम्हाला कॉन्फिडन्स येत नाही, एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल तर आम्हाला भीती वाटते, कॉन्फिडन्स कमी पडतो. कॉन्फिडन्स का कमी पडतो, कारण याचं उत्तर पण सेम आहे की तुमचं सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकच आहेत की तुमचं इंग्लिश 100% नाही आहे, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स नाही आहे. मराठीमध्ये आहे का कॉन्फिडन्स, आहे ना, आहे मराठीमध्ये कॉन्फिडन्स, कारण सगळं येतंय, विचारलेलं बोलता येतंय. पण इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. इंग्लिशचा पिलरच आपला वीक आहे, नुसतं स्पीकिंगचा नाही तर हे 4ही पिलर वीक आहेत. भाषाच नाही आहे डोक्यामध्ये नाहीच आहे तर तुम्ही देणार कुठलं. मी एक्झाम्पल देतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळे प्रॉब्लेम मी बोलत नाही, पण सगळे म्हणजे आता तेवढा वेळ नाही सगळ्या प्रॉब्लेमवर बोलायला, पण तुम्ही जे प्रॉब्लेम घेऊन आलेला आहात का नाही. म्हणजे एक उदाहरण देतो, समजा एखादा पर्वत आहे, त्या पर्वत किंवा एखादा असा मोठा पर्वत आहे आणि त्या पर्वतावरल्या 2-3 वनस्पती तुम्हाला पाहिजेत, बरोबर. त्यासाठी तुम्ही आलाय, पण मी काय केलंय माहितीये का, त्या 2-3 वनस्पती मी तुम्हाला देत नाही, प्लांट्स देत नाही, मी तुमच्या समोर सगळा पर्वतच ओपन केलेला आहे. तुमचा कुठला प्रॉब्लेम आहे त्याचं सगळं सोल्युशन याच्यामध्ये आहे. तुम्हाला पाहिजे ते झाड तुम्ही यातनं घेऊन जाऊ शकता. कुठलाही प्रश्न विचारा, सगळ्यांची उत्तर इथंच आहे. आता बरेच जण 10वी-12वीला असतात. 10वी-12वीला आपण का स्ट्रगल केला बोर्डाला इंग्लिशच्या पेपरमध्ये, कारण आपले रीडिंग आणि रायटिंगचे पिलर वीक आहेत. पेपरमध्ये हेच असतं ना, रीडिंग आणि रायटिंग. आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण का स्ट्रगल करतोय, लिसनिंग आणि स्पीकिंगमुळे, कारण हे 2 स्किल जास्त वापरले जातात, त्यामुळे आपण स्ट्रगल करतोय. आणि हे खूप याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या इंग्लिशचीच निगडीत आहेत, इंग्लिशच्या पर्सेंटेजची निगडीत आहेत. तुमचं इंग्लिश 15% वरती आहे, 10% वरती आहे, 100% नाही आहे, म्हणून तुमच्या डोक्यामध्ये त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स नाही आहे, आत्मविश्वास नाही आहे. आणि हा आत्मविश्वास केव्हा येईल, हे जर सगळं बदलायचं असेल, हे जर चित्र आपल्याला संपूर्णपणे चेंज करायचं असेल तर आपल्यासमोर आता फक्त एकच पर्याय आहे. काय पर्याय, काय सोल्युशन आहे. सायन्स तर तुम्हाला समजलं, हे सगळं स्ट्रक्चर मी तुमच्या समोर ओपन करून ठेवलेलं आहे. सगळ्या पद्धतीनं आपल्याला गोष्टी समजलेल्या आहेत. आपलं इंग्लिश 100% नाही आहे हे आपल्याला कळलं. तुमचं आमचंच नाही तर 90%हून जास्त लोकांचं इंग्लिश 100% नाही आहे हे सुद्धा आपल्याला कळलं. मग आता काय सोल्युशन आहे याच्यावरती, काय केलं पाहिजे, समजलं आपल्याला इंग्लिश म्हणजे काय आहे आणि इंग्लिश का वीक आहे हे पण समजलं. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स कशाशी निगडीत आहेत हे पण समजलं. हे सगळे प्रॉब्लेम्स या पिलरशीच निगडीत आहेत, या भाषेशीच निगडीत आहेत. आणि या सर्वांवर जर आपल्याला मात करायची असेल तर काय करायला पाहिजे, सिंपल आहे. तुम्ही सांगा या प्रश्नाचं उत्तर, काय करायला पाहिजे आपल्याला,
काय नाही, हे जे 15 दिसते की नाही सोपं उत्तर आहे. हे जे 15 दिसते की नाही ह्या 15ला 100 मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. मग तुमचा जो आकडा आहे ना त्याला 100 केलं पाहिजे. आणि जेव्हा तुमचं इंग्लिश 100 होईल तेव्हा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. मग तुम्हाला बोलता येईल, लिहिता येईल, वाचता येईल, सगळं येईल. तुम्ही जग जिंकाल. कारण जगाची भाषा आहे ना, जगाची भाषा आहे. मग जगामध्ये राहून जगाशी संवाद साधायचा असेल तर जगाची भाषा यायला नको. आणि ती येण्यासाठी एकच वाक्य आहे जे मी कायम तुम्हाला म्हणेन. आपल्या कोर्सचं टॅगलाईन पण ते आहे की इंग्लिश डेव्हलपमेंट. तुम्हाला तुमचं इंग्लिश डेव्हलप करावं लागेल, अपग्रेड करावं लागेल. त्यासाठी आज कळलं तुम्हाला की आत्ता तुमचं इंग्लिश नेमकं कुठल्या लेवलला आहे. त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. हे बघा रूट्स पासून, म्हणजे आता साध्या भाषेत तुम्हाला सांगतो, एकच गोष्ट आपल्याला करायची आहे. आपलं इंग्लिश आता ज्या लेवलला आहे 10%, 15%, 20% ते फक्त आपल्याला अपग्रेड करायचं आहे आणि ते 100% डोक्यामध्ये सेव्ह करायचं आहे. जसं की मराठी भाषा आहे. मराठी भाषा आहे ना 100% डोक्यामध्ये सेव्ह. हिंदी आहे का नाही 80-90% सेव्ह आहे हिंदी. पण इंग्लिशचं काय, इंग्लिशचा स्लॉट मोकळा आहे. इंग्लिशचा स्लॉट 10-20%चा आहे. म्हणून तर इथून प्रॉब्लेम आहे सगळा. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो सोपं म्हणजे लक्षात येईल. समजा जर आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंगच नसेल, बॅटरी किंवा इंटरनेटच नसेल, तर तुम्ही यूट्यूब ओपन केलात किंवा गुगल ओपन केलात तर बफरिंग होतं का नाही, गोल 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 फिरतं. अगदी तसाच प्रकार आहे हा. तुमच्या जर डोक्यातच भाषा सेव्ह नसेल तर ती ओठांवर कशी येणार, कसा येणार कॉन्फिडन्स. आणि सगळीकडे इंग्लिशच आहे, सगळीकडे इंग्लिशचा वापर आहे, युनिव्हर्सल लँग्वेज आहे. मग तुम्ही त्यात फेलच होणार ना, बाहेरच येणार नाही ना तुम्हाला ते. पण त्याच्या उलट जर मोबाईलमध्ये चार्जिंग 100% असेल किंवा इंटरनेटचं स्पीड 100% असेल तर पटकन गुगलवर टाकलं की पटकन येते. आपल्याला पण वाटतं ना हाय स्पीडमध्ये इंटरनेट असलं की पटकन यूट्यूब ओपन होतंय, क्लिक होतंय, क्लिक होतंय. अगदी त्याच प्रकारे इंग्लिशसुद्धा पटकन क्लिक होण्यासाठी डोक्यामध्ये 100% सेव्ह असावं लागेल. ठीक आहे. आणि म्हणून एकच आता आपलं टार्गेट असणार आहे की आपलं इंग्लिश अपग्रेड करायचं आहे. अपग्रेड अवर इंग्लिश, डेव्हलप अवर इंग्लिश अप टू 100% लाईक मराठी. मग इंग्लिश जर 100% झालं तर काय होईल, चमत्कार होईल ना, मराठीसारखं होईल. मग आता मला बघा, आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. बघा एक गोष्ट की मराठी हिंदीमध्ये तुम्ही स्विच करू शकता बरोबर. पण इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो. आता बऱ्याचदा आपण हिंदी मूवीज बघतो, काय प्रॉब्लेम येत नाही. हिंदीमध्ये सिरियल्स बघतो, मराठीमध्ये काय प्रॉब्लेम येत नाही. पण इंग्लिश म्हटलं की प्रॉब्लेम येतात. त्याचं कारण तेच आहे, 15% 20% इंग्लिश असल्यामुळे. किंवा एवढं अवघड बोलण्यापेक्षा सिम्पली एकच वाक्य आपण म्हणूया, तुमचं किती का असं ना 100% नाही ना, 100% नसल्यामुळं प्रॉब्लेम येतात. आणि आता आपलं टार्गेट एकच असणार आहे की आपण आपलं इंग्लिश अपग्रेड करायचं, 100% डेव्हलप करायचं. यस. आता हे पहिला पॉईंट माझा कव्हर झालेला आहे पूर्णपणे. मी तुमच्यासमोर ओपन केलेला आहे, मोठा पहाड तुमच्यासमोर ओपन केलेला आहे. जास्त आता डिटेलमध्ये आपण जायचं नाही. इंग्लिशचं पूर्ण स्ट्रक्चर मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. इंग्लिशचंच नाही, मोठा विचार करायला शिका. मी कायम मोठा विचार करतो आणि म्हणून तुम्ही पण मोठा विचार करा. मी तुम्हाला आत्ता फक्त इंग्रजीबद्दलच सांगितलं नाही, तर मी तुम्हाला संपूर्ण भाषेबद्दल सांगितलं आहे. आणि या स्ट्रक्चरच्या जीवावर, या बेसिकच्या जीवावर तुम्ही जगातली कोणतीही भाषा शिकू शकता. यस, इंग्लिश तर काय छोटी गोष्ट आहे फक्त. इंग्लिश एक भाषा आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं इंग्लिशला मोठा पहाड करून ठेवला आहे आपण, नाही मला इंग्लिश अवघड आहे. इंग्लिश एक भाषा आहे फक्त. मी फक्त भाषा म्हणून बघतो इंग्लिशकडं, जसं की जर्मन, जापनीज, मराठी आहे तसं. खूप मोठी गोष्ट नाही इंग्लिश, एक लँग्वेज आहे फक्त. आणि हे लँग्वेजचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये कुठलीही भाषा तुम्ही पुट करा, त्याचे 4 पिलर येतात आणि त्याचं पर्सेंटेज काढली तर हेच सायन्स आहे, हेच रहस्य आहे भाषा शिकण्याचं. हेच नेमकं काय माहीत पाहिजे इंग्लिश. तर आज तुम्हाला कळलं की इंग्लिश नेमकं काय, मराठी नेमकं काय. याच्यापेक्षा मी म्हणेन की तुम्हाला आज समजलं की भाषा म्हणजे नेमकं काय, भाषेचं काय रहस्य आहे. आणि भाषा खूप इम्पॉर्टंट आहे. भाषा एक देवाणघेवाणीचं माध्यम आहे. आणि जाता जाता ह्या पहिल्या पॉईंटमध्ये शेवटचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो, जो की तुम्ही नोट करू शकता. तो एक तुमचा बिलीफ मी दूर करतोय, निगेटिव्ह बिलीफ किंवा एक गैरसमज तुमचा आहे तो मी दूर करतोय की जगातली कुठलीच भाषा ना, मला सांगा इंग्लिश सोपी आहे का इंग्लिश अवघड आहे. किंवा ठीक आहे सोपं करूया तुमच्यासाठी, जास्त अवघडमध्ये जात नाही. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक्झाम्पल ओके. समजा आता तुम्ही बसला इथं एखाद्या हॉलमध्ये किंवा रूममध्ये बसला, आपण लेक्चर घ्यायला लागलो ओके. आणि समजा तुम्ही मराठी भाषेतले आहात आणि समजा इंग्लंडमधले काही स्टुडंट्स इथं मी बोलवले आणि तुमच्यासमोर बसवले आणि तुम्हाला त्यांना एक प्रश्न विचारायला सांगितला. एक प्रश्न त्या इंग्लंडमधल्या लोकांना, विद्यार्थ्यांना, स्टुडंट्सना विचारायचा की इंग्लिश अवघड आहे का. तर ते काय म्हणतील, नाही म्हणणार, इंग्लिश खूप सोपं आहे, हाताचा मळा आहे म्हणणार आमच्या. पण त्यांना दुसरा प्रश्न विचारायचा, मराठी कसं आहे, अवघड आहे की सोपं आहे, एवढाच प्रश्न विचारायचा. तर ते इंग्लंडमधले विद्यार्थी काय म्हणतील, मराठी सोपं आहे की अवघड आहे. तर ते म्हणणार कुठलं मराठी, काय आम्हाला काय माहित नाही म्हणणार. ते म्हणणार आम्हाला इंग्लिश सोपं आहे, कुठलीही भाषा सोपी आहे, पण मराठी आमच्यासाठी काय नाही, मराठी अवघड आहे म्हणणार. ओके.
मग आता समजा त्या इंग्लंडमधल्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला की इंग्लिश सोपं आहे की अवघड आहे, तर तुम्ही काय म्हणणार? नाही, इंग्लिश तर आमच्यासाठी अवघड आहे खूप, अजून जमलं नाही आम्हाला, पहिलीपासून शिकतोय अजून आम्हाला इंग्लिश जमलं नाही. आणि मराठीचा विचारला प्रश्न तर तुम्ही काय म्हणणार? हे मराठी भाषा खूप सोपी आहे. आता हे उदाहरण मी का दिलं माहिती आहे का? बघा, एकच सेम प्रश्न आहे पण उत्तर वेगवेगळी कशी येतात हो. काही जण एकाच प्रश्नाला वेगळं उत्तर देतात. आता काही लोक मराठीला सोपं म्हणतात, काही अवघड म्हणतात, सेम जगातले लोक आहेत ना. मग असं का झालं? तर याचा अर्थ एकच आहे की मित्रांनो, जगातली कुठलीही भाषा डोक्यावरती नाही हृदयावरती करून ठेवा हे वाक्य, ही की जगातली कोणतीही भाषा ही सोपी नसते, अवघड नसते. ती तुम्हाला अवघड जाते म्हणून तुम्ही अवघड म्हणता, पण तीच भाषा इतरांसाठी सोपी असू शकते. याचं कारण एकच आहे की ती भाषा तुमच्या डोक्यामध्ये 100% सेव्ह नसते म्हणून ती भाषा तुम्हाला अवघड वाटते. त्यामुळे जगातली कुठलीही भाषा सोपी नसते, अवघड नसते, ते फक्त एक माध्यम असतं. एनी लँग्वेज इन द वर्ल्ड, इट्स नॉट इझी अँड नॉट हार्ड, इट्स मीडियम, जस्ट मीडियम कम्युनिकेशनचं साधन आहे. आणि ते इम्प्रूव्ह करू शकतो आणि ते सहज शक्य आहे, सहज पॉसिबल आहे. आणि ते 100% आपण अपग्रेड करू शकतो आणि ती भाषा इझी बनवू शकतो. इट्स नॉट इझी, इट्स नॉट हार्ड, इट्स जस्ट मीडियम. हे डोक्यामध्ये कोरा आणि हे मनामध्ये रुजवा, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि आता फायनली आपण त्याच मुद्द्यावरती येतोय की ठीक आहे, आता सगळं कळालं, सगळं समजलं की आपल्याला एकच सोल्युशन आहे की इंग्लिश 100% करायचं आहे, इंग्लिश इझी करायचं आहे, म्हणजे भाषा अपग्रेड करायची आहे, इंग्रजी भाषेवरती काम करायचं आहे, 100% डोक्यामध्ये सेव्ह करायचं आहे. मग काय करायचं त्याच्यासाठी? हो यस, त्याच्यासाठीच सिक्रेट नंबर 2 म्हणजेच मुद्दा क्रमांक 2, पॉईंट क्रमांक 2. आपल्या या सेशनमध्ये 3 पॉईंट डिस्कस होणार आहेत. पहिला पॉईंट झालेला आहे, आता दुसऱ्या पॉईंटवरती मी येतोय. पहिल्या पॉईंटमध्ये मी तुम्हाला संपूर्ण भाषेचं रहस्य, सायन्स तुमच्यासमोर ओपन केलं. बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्यातून शिकायला मिळाल्या, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्यात कव्हर झालेली आहेत. आणि आता पण या पहिल्या पॉईंटमध्ये एक प्रश्न तयार झाला की कसं करायचं नेमकं. कळलं सर आम्हाला, त्यासाठीच आम्ही आलोय, कळलं आमचं इंग्लिश किती टक्के डेव्हलप आहे, पण करायचं आहे आम्हाला 100%, कसं करायचं? आणि त्याच्यासाठीच मी तुमच्यासमोर दुसरा पॉईंट घेऊन येत आहे, जो की ज्या पॉईंटचंच नाव मी दिलंय की द सिक्रेट. ते खूप मोठं सिक्रेट आहे, रहस्य आहे. ते मी तुमच्यासमोर ओपन करणार आहे अगदी शून्यापासून. आणि मी म्हटलं ना मगाशी, माझा 2 वर्षांचा रिसर्च मी फक्त 20 मिनिटांमध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे आणि तो मी आता मांडायला सुरुवात करतोय. बघा, 2 वर्ष मी मेहनत घेतली एखाद्या गोष्टीसाठी आणि तुम्हाला ती फक्त 20 मिनिटांमध्ये ऐकायला मिळते. त्यामुळे जर तुम्ही आत्तापर्यंत लेक्चर ऐकत असाल किंवा ऐकला असाल तर इथून पुढे तुम्हाला ती ज्या एनर्जीने ऐकत होता ती एनर्जी तुम्हाला वाढवायची आहे, डबल करायची आहे, बूस्ट करायची आहे. कारण रोज रोज तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाही. आत्ता मी हे जे बोलणार आहे ते सिक्रेट आहे आणि मी सांगतोय की ते तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही, कुठंच ऐकायला मिळणार नाही. आणि मी तर म्हणेल की तुम्ही खूप भाग्यवान आहात. यू आर व्हेरी लकी की तुम्हाला हे पहिलं सेशन फ्रीमध्ये मिळतं आहे. आणि पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत मी जे सगळं शिकलोय ते सगळं नॉलेज 20 मिनिटांमध्ये मिळते. त्यामुळे यू आर व्हेरी व्हेरी लकी. त्यामुळे बघा तुम्हाला कसं ध्यान द्यायचं, किती ध्यान द्यायचं आणि किती नोट्स काढायच्या. त्यामुळे तुम्ही ते एक एक क्षण मी जे बोलतो, एक एक शब्द बोलतो, एक एक वाक्य बोलतो, त्याच्यावरती फोकस ठेवायचा आहे आणि तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. सो यस, आता जाऊयात आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे. आणि तो मुद्दा आहे तो पॉईंट आहे द सिक्रेट. त्या पॉईंटकडे आपण आता येतोय. गिव्ह मी 1 सेकंड. तर आता आपण येतोय दुसऱ्या मुद्द्याकडे, दुसऱ्या पॉईंटकडे, जो की आहे आपला द सिक्रेट. आणि तो सिक्रेट मुद्दा आहे की इंग्लिश कसं शिकायचं, इंग्लिश कसं लर्न करायचं, काय ते नेमकं सिक्रेट आहे, कोणती ती पद्धत आहे, कोणत्या मेथडनं आपण इंग्लिश शिकलं पाहिजे. तर आता इंग्लिशकडे वळण्याआधी जसं की म्हटलं, इंग्लिश एक भाषा आहे, भाषेच्या संदर्भात आपण बोलूयात. ठीक आहे, मी आत्ताच तुम्हाला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही इंग्लिशच नाही जगातली कुठलीही भाषा शिकू शकता. मग हा कॉन्फिडन्स मी आपल्याला का दिला की इंग्लिश एक लँग्वेज आहे, जस्ट लँग्वेज. ती शिकता येते, ती सोपी आहे, सोपी नाही, अवघड नाही, ती आपल्याला सहज आपल्या डोक्यामध्ये 100% सेव्ह करता येते. मग ते कसं करायचं, त्याचा काय राज आहे, मग काय करावं लागेल, याच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत. तर सर्वात प्रथम, जगातली कुठलीही भाषा शिकायची जर असेल आपल्याला तर त्याच्यासाठी जास्त काही करावं लागत नाही. कुठलीही भाषा, इंग्लिशच नाही, मोठा विचार करा. बघा, कारण मी का भाषा बोलतोय, कारण तुम्ही जर भाषा समजून घेतली तर इंग्लिश तुम्हाला सोपं वाटेल, कारण इंग्लिश भाषेच्या अंडर येतं. ओके, जर इंग्लिशलाच तुम्ही मोठं समजायला लागला, त्या स्पीकिंगलाच मोठं समजायला लागला तर तुमच्या मनामध्ये ती भीती कायम राहणार आहे. म्हणून आता आपण येतोय आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे. आणि मी तुम्हाला सांगालो आता की ही जी भाषा आहे, कुठलीही भाषा जर तुम्हाला शिकायची असेल, 100% सेव्ह करायची असेल तर तुमच्याकडं फक्त 3च मार्ग आहेत. इट्स अ सायन्स, हेच सत्य आहे. या जगामध्ये कुठलीही भाषा तुम्ही शिका, तुमच्याकडे फक्त 3च मार्ग आहेत. त्या 3च मेथडनं तुम्ही, 3च पद्धतीनं
इंग्लिशच नाही तर कुठलीही भाषा शिकू शकता आणि ते माध्यम कुठलं आहे, ते 3 मार्ग कुठले आहेत हे मी तुमच्यासमोर डिक्लेअर करतोय, तुमच्यासमोर शो करतोय. ते मार्ग हे आहेत. 3 ways टू लर्न एनी लँग्वेज इन दिस वर्ल्ड. कुठले मार्ग आहेत? पहिला मार्ग आहे नेटिव्ह, दुसरा मार्ग आहे सराउंडिंग, तिसरा मार्ग आहे ग्रामर. आता मी फास्ट सांगितलं, आता ह्या तिन्हीचे डिटेल्स मी तुम्हाला सांगतो. पहिला असा मार्ग आहे की तो आहे नेटिव्ह. नेटिव्ह म्हणजे एखाद्या ठिकाणी राहणे किंवा एखाद्या ठिकाणी आपला जन्म होणे. नेटिव्ह प्लेस असणे, एखादी आपली जन्मभूमी असणे, मातृभूमी असणे, त्याला आपण नेटिव्ह म्हणतो. म्हणजेच थोडक्यात रहिवासी, एखाद्या प्रदेशाचा आपण रहिवासी असणे, याला आपण नेटिव्ह म्हणतो. आणि त्यानंतर दुसरा जो पॉईंट मी लिहिलेला आहे तो आहे सराउंडिंग. दुसरा जो पॉईंट आहे, दुसरा जो मार्ग आहे तो आहे सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे काय? वातावरण, आपल्या आजूबाजूचं वातावरण, त्या वातावरणामध्ये आपण राहतो, त्या प्रदेशामध्ये राहतो, त्याला आपण सराउंडिंग म्हणतो, ॲटमॉस्फिअर म्हणतो, वातावरण म्हणतो, ते आहे वातावरण. आणि तिसरा आहे ग्रामर. यस, ग्रामर, नाम तो सुना ही होगा ना, ग्रामर. ग्रामर ऐकलंय? बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, त्यांना ग्रामर विलन पण वाटत असेल. काही जणांसाठी ग्रामर विलन झालेला आहे आतापर्यंत. आणि काही लोक अशी पण आहेत की ज्यांना ग्रामर मधला जी पण माहित नाहीये. ठीक आहे, तर ग्रामर म्हणजे काय? तर याला मराठीमध्ये व्याकरण म्हणतात. मराठीमध्ये व्याकरण तर ऐकलं असेल कधी कधी. तर आता या तिन्ही पॉईंट्सबद्दल मी बोलतो, पण सगळ्यात महत्त्वाचं मला ग्रामर. नेटिव्हचं तुम्हाला समजलं, नेटिव्ह म्हणजे एखाद्या ठिकाणी जन्म होणे, मातृभूमी असणे, जन्मभूमी असणे. सराउंडिंग समजलं, एखाद्या प्रदेशात आपण राहणे किंवा आजूबाजूचा परिसर, सराउंडिंग. पण ग्रामरबद्दल इथं शब्द आलाय किंवा हा जो मार्ग आहे याच्याबद्दल मला तुम्हाला कॉन्सेप्ट समजावून सांगायचे. कारण बऱ्याच जणांना ग्रामरशी ओळख आहे नाही, किंवा ग्रामरबद्दल बरेचसे गैरसमज लोकांच्या मनामध्ये. तर तो सगळ्यात पहिल्यांदा ते सगळे गैरसमज आज दूर होतील. तुमच्या डोक्यामध्ये काही मिसबिलीफ्स असतील तर ते दूर होतील. म्हणून मला पहिल्यांदा ग्रामरची कॉन्सेप्ट तुम्हाला सांगायची. ठीक आहे, साध्या भाषेमध्ये. तर ग्रामर म्हणजे नेमकं काय? तर ग्रामर म्हणजे एक एक्झाम्पल, तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो. ते एक्झाम्पल मधून आपल्याला समजेल की ग्रामर म्हणजे नेमकं काय. तर ग्रामर म्हणजे जसं की एखादा खेळ असतो का नाही, स्पोर्ट्स असतो, त्या खेळामध्ये त्या खेळाचे काही नियम असतात, रूल्स असतात. त्या रूल्सनुसार तो खेळ खेळला जातो. मग त्याचे सगळे रूल्स असतात, नियम असतात. अगदी त्याच प्रकारे दुसरं एक्झाम्पल देतो. एखादं राष्ट्र असतं का नाही, देश, त्या देशाचे काही रूल्स असतात, कायदे असतात, कानून असतात. देश कसा चालतो, देश कसा चालवला पाहिजे, काही नियम असतात, अटी असतात. आणि त्यासाठी त्या देशाचं संविधान बनवलं जातं. जसं की उदाहरणार्थ भारत आहे, भारत देशाचं एक संविधान आहे. तसं प्रत्येक देशाचं, प्रत्येक राष्ट्राचं एक संविधान असतं. आणि त्या संविधानामध्ये लिहिलेलं असतं की देश कसा चालतो, देश कसा चालवावा, त्याच्या काय अटी आहेत, काय कायदे आहेत, काय कानून आहेत, नियम आहेत, त्या सर्व गोष्टींचा खुलासा त्या संविधानामध्ये असतो. आणि ग्रामर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ग्रामर म्हणजे भाषेचं संविधान. बघा मी काय म्हणतोय, मग जर भाषा करतोय ना, तर ते भाषा, कुठल्याही भाषेमध्ये ग्रामर म्हणजे ग्रामर. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ग्रामर सर्व भाषांना असतं, इंग्लिशलाच असतं असं नाही, भाषेला ग्रामर असतं. आणि ग्रामर म्हणजे काय? 2 शब्दात सांगतो, भाषेचे संविधान. यस, बघा समजलं असेल. ग्रामर म्हणजे काय? भाषेचे संविधान. समजलं असेल तर अजून सांगतो, ग्रामर म्हणजे एखाद्या भाषेची नियमावली, त्या भाषेमध्ये ती भाषा कशी चालते, कशी बोलते, कशी ऍक्ट करते, त्या भाषेमध्ये वाक्यरचना कशी असावी, अर्थ कसे असावेत, शब्दरचना कशी असावीत, या सगळ्याचं स्ट्रक्चर सांगाडा, याचा बेस म्हणजे ग्रामर. भाषेचे नियमांचं पुस्तक असं म्हटलं तरी चालेल. भाषेची सगळी नियमावली, भाषेचं सगळं संविधान म्हणजे ग्रामर. हे मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं, माहीत असावी कॉन्सेप्ट. आणि अजून एक गैरसमज डोक्यातून काढून घ्या. ग्रामर म्हणजे आतापर्यंत आम्ही समजतो का नाही, 1ली ते 10वीला किंवा 10वीच्या बोर्डाला, 12वीच्या बोर्डाला 5-6 मार्काला जे ग्रामर येते की नाही, तेवढंच ग्रामर. तर नो, ते ग्रामर एक ग्रामरचा 2-3% पार्ट असेल, किंवा ग्रामरमधले ते टॉपिक्स आहेत जे परीक्षेला विचारले जातात. पण ते तेवढंच म्हणजे ग्रामर नव्हे. ग्रामर ही खूप मोठी संकल्पना आहे, लक्षात घ्या. आणि ग्रामर हे फक्त इंग्लिशलाच नाही, प्रत्येक भाषेला व्याकरण आहे. ग्रामरकडे तुम्ही, आता मी हे जे ग्रामर बोलतोय, भाषेच्या अँगलनं बोला. बघा, आधीच मी तुम्हाला बोललोय, बघा आपण भाषेबद्दल बोलतोय, विषयाबद्दल बोलत नाही. ते जे ग्रामर परीक्षेला आपल्याला येतं, जे शिक्षक शिकवतात, ते किंवा स्पर्धा परीक्षेला जे ग्रामर येतं त्या ग्रामरबद्दल बोलत नाही मी. ते ग्रामरचा एक भाग आहे, मान्य आहे. पण हे ग्रामर म्हणजे फक्त परीक्षेला येणार ग्रामर नाहीये, तर ग्रामरचा यूज हा भाषेच्या प्रत्येक टप्प्यावरती आहे. भाषेचे नियम आहे, भाषा कशी चालते, कशी बोलते, हे सगळं आपल्याला ग्रामरच शिकवतं. त्यामुळे ग्रामर इज द रूल बुक ऑफ एनी लँग्वेज. या अँगलनं, मोठ्या अँगलनं बघा, ग्रामरचा अँगल मोठा आहे, फक्त परीक्षेपुरता मर्यादित नाहीये. आणि आता हे 3 गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगितल्या. आता सिंपल आहे, कुठलीही भाषा जर जगातली आपल्याला शिकायची असेल तर या 3च मार्गाने शिकता येते. मग आता थोडंसं मी तुम्हाला आरसा दाखवण्यासाठी मराठी भाषेचं उदाहरण घेतो. बघा, सारखं मी मराठी भाषेचं एक्झाम्पल का घेतोय, कारण मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे, पटकन आपल्याला अंडरस्टँड होते आणि लकीली 100% डेव्हलप आहे.
त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला पटकन समजतात. म्हणून पहिल्यांदा मी मराठी भाषेचं एक्झाम्पल देतो. बघा, कुठलीही भाषा या 3 मार्गाने शिकता येते. मग मराठी भाषा आपण या 3 पैकी कोणत्या मार्गाने शिकलो, काय वाटतं तुम्हाला? बघा, कुठल्या मार्गाने शिकलो? तर सिंपल आहे, मराठीचे आपण नेटिव्ह होतो का, रहिवाशी होतो का? यस, मराठीचे आपण नेटिव्ह होतो. मराठीचे आपण नेटिव्ह होतो म्हणजे काय आहे, रहिवाशी आहे, ती आपली मातृभूमी आहे, ती आपली जन्मभूमी आहे. आणि म्हणून आपल्याला मराठी शिकण्यासाठी या पहिल्या मार्गाने आपण मराठी शिकलेलो आहे, 100% डेव्हलप केलेली आहे. आणि म्हणून मराठी शिकण्यासाठी आपल्याला ह्या 2 मार्गांचा जास्त यूज नाही किंवा वापर झालेला नाही. सराउंडिंगचं म्हणाल तर आहे आपल्याला आजूबाजूला मराठीचं वातावरण, पण त्याच्यापेक्षा सुद्धा ती आपली जन्मभूमी असल्यामुळं, मातृभूमी असल्यामुळं मराठी भाषा ही आपण आईच्या पोटामधून येतानाच शिकलेलो आहोत. ती आपल्या सबकॉन्शियस ब्रेनमध्ये फीड झालेली, सेव्ह झालेली आहे. त्यामुळं मराठी भाषा ही आपली मातृभाषा असल्यामुळं ती आपल्या डोक्यामध्ये लहानपणापासूनच, आपल्या जन्मापासूनच 100% सेव्ह होती. ती शिकण्याची आपल्याला गरज लागली नाही किंवा ते शिकण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागले नाहीत. आणि म्हणून मला इथं अभिमानानं म्हणावंसं वाटतं, तुम्ही नोट पण करू शकता, की आपली मातृभाषा मग ती कुठली सुद्धा असू दे, कुठली पण असू दे, आपली जी मातृभाषा असते ती आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट असते आणि वरदान असतं ते आपल्यासाठी. कारण आपली मातृभाषा शिकण्यासाठी आपल्याला जास्त एफर्ट्स करावे लागत नाहीत. आपल्याला लाभलेली ती एक जन्मजात देणगी असते, कारण ती ऑलरेडी आपल्या डोक्यामध्ये 100% सेव्ह असते. आणि म्हणूनच आत्ताच्या या जमान्यामध्ये मी ही भाषा वापरतो की ती आपली इंटरनल मेमरी असते. यस, बघा, इंटरनल मेमरी माहिती आहे ना, फोनमध्ये असते ऑलरेडी. ती इंटरनल मेमरी म्हणजे आपली मराठी भाषा. ती शिकण्यासाठी आपल्याला जास्त एफर्ट्स करावे लागत नाही. आणि म्हणून प्रदेशाचा सुद्धा काही मॅटर करत नाही त्याच्यामध्ये. कारण आपण मराठी, जर आपण मातृभूमीतले रहिवाशी असू, आपल्या या जन्म आपल्या भूमीत झाला असेल किंवा आईच्या पोटामधून येताना आपल्या डोक्यामध्ये सेव्ह झाली असेल ही भाषा, तर आपल्याला सराउंडिंगचा मॅटर एवढा इफेक्ट पडत नाही. कुठेही आपण जाऊ दे, आपण मराठी विसरत नाही. आणि अगदी त्याच प्रकारे आता हे झालं सराउंडिंगचं. आता ग्रामरचं. आणि म्हणून मराठी शिकण्यासाठी आपल्याला ग्रामर शिकावं लागत नाही. बघा किती इझी आहे ना. बघा किती नवीन सायन्स तुम्हाला कळलं. हे स्ट्रक्चर कुठलीही भाषा शिका, 3च मार्ग आहेत. आणि मराठी का शिकलो तर आपलं नेटिव्ह आहोत आपण म्हणून. आणि म्हणून सराउंडिंगचा इम्पॅक्ट एवढा आपल्यावरती किंवा ग्रामरचा इम्पॅक्ट आपल्यावरती मराठीसाठी आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून आपल्याला मराठी शिकताना ग्रामर शिकावं लागत नाही. यस, म्हणून बघा ना किती सोपं झालं आपल्यासाठी. मराठी आपली इंटरनल मेमरी असल्यामुळे सगळ्या गोष्टी इझी झाल्या आपल्यासाठी. आणि म्हणून 100% डोक्यामध्ये सेव्ह आहे आपल्या. पण तुम्हाला एक फॅक्ट सांगू का, इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की आम्ही मराठी शिकताना ग्रामर शिकलो नाही मराठीचं, पण तरीसुद्धा आम्ही जी रोज वाक्य बोलतो का नाही, आम्ही जे बोलतो, लिहितो, वाचतो, ऐकतो, त्या सगळ्यामध्ये किंवा आपण ज्या गोष्टी मराठीमध्ये करतो त्या ग्रामॅटिकली करेक्टच करतो. लक्षात ठेवा. म्हणजे जरी आपण मराठी भाषेचं ग्रामर शिकलो नसलो तरी मराठी भाषा आपण जे बोलतो, आपण जे वागतो ते सगळं ग्रॅमॅटिकली करेक्टच असतं. बघा किती मोठी देणगी आहे. ग्रामर शिकावं लागलं नाही तरी सुद्धा सगळ्या गोष्टी आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलतो. म्हणजे जी मराठी आपण सबकॉन्शियस मधून येताना शिकलेलो आहोत ती ग्रॅमॅटिकली करेक्टच शिकलेलो आहोत. म्हणजे जे मराठी शिकलेलो आहोत ते करेक्ट शिकलेलो आहोत. बघा किती मोठी पॉवर आहे मराठीची. आणि म्हणूनच आय कॉल्ड मराठी इज काय म्हटलं मी, इंटरनल लँग्वेज, सॉरी इंटरनल मेमरी. ती आपली इंटरनल मेमरी आहे. आता हे मी काय म्हणतोय, आरसा दाखवायचा आपल्याला. इंग्लिशच्या वेळी तुम्हाला लक्षात येईल की मराठीमध्ये मी काय बोललो आणि इंग्लिशसाठी मी काय बोललो, फरक समजेल तुमच्या. मी कुठेही कंपॅरिझन करत नाही, फक्त आपल्याला आरसा दाखवतोय की मातृभाषेचं एक्झाम्पल देऊन. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जर या जगातली कुठलीही भाषा शिकायची असेल का नाही तर आपल्याला आपली मातृभाषा आली पाहिजे पहिल्यांदा. कारण मातृभाषा जर येत नसेल तर दुसरी भाषा आपण काय शिकणार आहे. आणि आय होप आपल्या सर्वांना आपली मातृभाषा, म्हणजे आता मी मराठीमध्ये बोलतोय कारण मराठी ऑडियन्स आहे, मराठीमधून आपला हा कोर्स आहे म्हणून आणि महाराष्ट्रासाठी आपण हा टार्गेट केलेला आहे. म्हणून आपल्या मातृभूमीबद्दल किंवा मातृभाषेबद्दल अभिमानाने मी बोलतोय की या भाषेबद्दल आपल्याला काय म्हणतो आपण, देणगी किंवा प्राईड असलाच पाहिजे. तर आता कंपॅरिझन नाही आहे कुठलंही, हा फक्त एक आरसा आपल्याला दाखवतोय. आता हे मी तुम्हाला नेटिव्हचं सांगितलं, मराठीचं झालं. आता एक हिंदीचं एक्झाम्पल देतो, हिंदी भाषेचं. आता हिंदी भाषा आपण कशी शिकलो, बऱ्यापैकी 80-90% 100% हिंदी आपल्याला जमते. पण ती आपण कशी शिकलो, तर हिंदी भाषा शिकण्यासाठी आपण काही हिंदीतले रहिवासी आहोत का, नाही, आपण मराठीचे रहिवासी आहोत, मातृभाषेचे. हिंदीचे रहिवासी नाही आहोत. पण सराउंडिंगमुळे आपण हिंदी भाषा शिकू शकलो, बरोबर की नाही. सराउंडिंगमुळे आपल्याला हिंदी भाषा जमू शकली. सराउंडिंग म्हणजे काय,
हा, आता एक गोष्ट लक्षात घ्या, सराउंडिंग म्हणजे असं नाही की आपण त्या लोकांमध्ये जाऊन राहायचं, हिंदी भाषिक लोकांमध्ये, किंवा ती लोक हिंदी लोक आपल्या आजूबाजूला पाहिजेत, तसं नव्हे. सराउंडिंग हे फिजिकल नसतं, तर ते माइंड भोवती असतं, आपल्या मेंदूभोवती सराउंडिंग क्रिएट करावं लागतं. आणि ते हिंदीचं आपलं झालेलं आहे. कसं? लहानपणापासून आपण हिंदी चित्रपट बघतो, मूवीज बघतो, सिनेमे बघतो, सिरियल्स बघतो, क्रिकेटची कॉमेंट्री हिंदीमध्ये ऐकतो, आणि ते ऐकून ऐकून हिंदीचं वातावरण आपल्या मेंदूभोवती तयार झालेलं असतं, आणि म्हणून आपण हिंदी आपल्या डोक्यामध्ये हळूहळू सेव्ह व्हायला लागते. हा सराउंडिंगचा खूप मोठा रोल आहे. मी तुम्हाला नेटिव्हचं एक्झाम्पल सांगितलं, नेटिव्हनं आपण मराठी शिकलो, सराउंडिंगचा वापर करून आपण हिंदी भाषा शिकलेलो आहे, आणि म्हणून हिंदीचं सुद्धा ग्रामर आपल्याला शिकावं लागलं नाही, पण ते पण ऑलमोस्ट ग्रॅमॅटिकली आपण करेक्ट बोलतो. बघा, म्हणजे कुठल्याही मार्गानं, तीनही मार्गांचा एकच उद्देश आहे. कुठल्याही मार्गानं तुम्ही तुमची भाषा 100% समृद्ध करू शकता. मराठीसाठी हे आपण वापरलं, हिंदीसाठी हे वापरलं. फक्त मी तुम्हाला आरसा दाखवला. मराठी हिंदी आता विसरून जावा. आता आपण जातोय इंग्लिशवरती. मी तीन फक्त मार्ग आहेत, त्या तिन्ही मार्गांची ओळख करून दिली, तुम्हाला माहित असावं. आता मी इंग्लिशवरती येतोय, तो सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याच्यावरती आता सर्वांनी लक्ष द्या. मग आता तुम्हीच मला सांगा, इंग्लिश जर आपल्याला शिकायचं असेल, डोक्यामध्ये 100% सेव्ह करायचं असेल, तर कुठल्या मार्गाने आपण इंग्लिश शिकू शकतो, 100% सेव्ह करू शकतो? कुठल्या मार्गाने? तीनच मार्ग आहेत बघा. पहिला मार्ग आपल्यासाठी उपयोगाचा आहे का? बघा, इंग्लिशचे आपल्याला नेटिव्ह व्हायचं आहे. पहिला मार्ग पॉसिबल आहे? तर सरळ सरळ तुम्ही एका सेकंदात उत्तर आहे की नो. पहिला मार्गानं आपण इंग्लिश शिकणं पॉसिबल नहीं है, निदान इस जन्म में तो पॉसिबल नहीं है, बिकॉज इसके लिए हमको इंग्लंड में जाके जन्म लेना पड़ेगा, बिकॉज ये हमारी लँग्वेज नहीं है. हाँ, ही एक गोष्ट अधोरेखित करा. आतापर्यंत तुम्ही इंग्रजी आपल्याला येत नाही याचा कमीपणा समजू नका. इंग्रजी आपली भाषाच नाही आहे मुळात, त्यामुळे ती कशी काय आपल्याला जन्मजातपणे येणार आहे? ती शिकावी लागणार आपल्याला, आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. पण आतापर्यंत इंग्लिश येत नाही याचा तुम्ही अजिबात काय म्हणतो आपण, तुम्हाला कमीपणा महसूस नाही झाला पाहिजे, कारण ती आपली भाषाच नाही आहे. शेवटी ही एक गोष्ट इथे लक्षात घ्या की इंग्लिश आपली भाषा नाही, ती इंग्लंडची मातृभाषा आहे, आणि आपला जन्म इंग्लंडमध्ये परत होऊ शकत नाही ह्या जन्मात तरी. म्हणून हा पर्याय आपल्यासाठी बंद आहे, क्लोज आहे. आणि म्हणून मला इथं दुसरा मुद्दा अधोरेखित करावासा वाटतो, तुम्ही नोट पण करू शकता. मराठीच्या वेळी मी काय बोललो? इंटरनल मेमरी. आणि म्हणूनच इंग्लिश ही आपली इंटरनल मेमरी नाही आहे, ती एक्सटर्नल मेमरी आहे. ती जन्मजात आपल्या डोक्यामध्ये सेव्ह नव्हती, नसणार होती. ती एक्सटर्नल मेमरी आहे, ती बाहेरून इन्सर्ट करावी लागते, म्हणजे ती शिकावी लागते. ती शिकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, आणि ते प्रयत्न करून ती भाषा शिकता येते. त्यामुळे आत्तापर्यंत जर आपण इंग्लिशकडे लक्ष दिलं नसेल किंवा आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह नसेल, इट्स ओके, हे नॅचरल आहे, लक्षात ठेवा. हे याच्यामध्ये काहीच आपण म्हणतो ना, कमीपणा महसूस करण्याची गरज नाही किंवा कॉन्फिडन्स लूज करण्याची गरज नाही आहे जर आतापर्यंत तुमचं इंग्लिश वीक असेल तर. कारण आपण इंग्लिशचे रहिवासी नाही आहोत, आणि ती आपली एक्सटर्नल मेमरी आहे. मग ती आपण कधीही इन्स्टॉल करू शकतो, आणि आता योग्य वेळ आलेली आहे की ती इंग्लिश आपण आपल्या डोक्यामध्ये एक्सटर्नल मेमरी म्हणून इन्स्टॉल करायचं आहे. आणि म्हणून पहिला पर्याय बंद आहे, आणि त्यानंतर दोन पर्याय ओपन राहतात. मग आता बघा, दोन्हीपैकी कुठला पर्याय आपण यूज करू शकतो? तर सिम्पली मी तुम्हाला सांगतो की दोन पर्याय ओपन राहिलेत ना, दोन्हीचा आपण यूज करू शकतो. दोन्हीही वापरण्यासारखे आहेत. दोन्ही पद्धतींचा, दोन्ही मार्गांचा वापर करून आपण इंग्रजी भाषा शिकू शकतो. जरी नेटिव्ह नसलो तरी हे निसर्गाने आपल्याला दोन मार्ग दिलेले आहेत. एक बंद जरी असला तरी दोन आहेत इंग्रजी शिकण्यासाठी, दोन आहेत. त्यामुळे दोन्ही पद्धतीनं आपण इंग्रजी 100% करू शकतो, 100% डेव्हलप करू शकतो. त्यातला पहिला मार्ग आहे सराउंडिंग. इंग्लिशचं वातावरण आपल्या आजूबाजूला निर्माण करू शकतो का? हो, करू शकतो. आपल्या माइंड भोवती इंग्लिशचं वातावरण आपण निर्माण करू शकतो ना, करू शकतो. आणि इंग्लिशचं ग्रामर शिकू शकतो का? हो, शिकू शकतो. ऑलरेडी आपण शाळा कॉलेजमध्ये ग्रामर शिकतच होतो. मग इंग्रजी भाषा इम्प्रूव्ह करायचं असेल तर हे ग्रामर शिकू शकतो. त्यामुळं आता मी सिम्पली तुम्हाला एक लाईन सांगतो, लक्ष द्या त्या लाईनकडं. एक फॅक्ट समरी सांगतो या सगळ्या पॉईंटची, की जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये, आणि म्हणूनच हे वाक्य लक्षात ठेवा, म्हणूनच भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक इंग्लिश एक भाषा म्हणून शिकतात किंवा शिकवतात, किंवा शिकली जाते किंवा शिकवली जाते, त्या ठिकाणी हे दोनच मार्ग यूज होतात. तिसरा कोणताही मार्ग नाही, कारण हे सायन्स आहे. तिसरा कुठलाच मार्ग नाही. हे तीनच मार्ग होते. त्या तीनपैकी दोन मार्ग अस्तित्वात आहेत, आणि त्या दोन्हीपैकी एका मार्गाचा वापर करून आपण आपलं इंग्लिश 100% डेव्हलप करू शकतो. आणि म्हणून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या दोनच मेथड्स आहेत, आणि दोनच वापरले जातात. आणि म्हणून एक माझी फेमस लाईन आहे, ती मी कायम म्हणतो माझ्या लेक्चरमध्ये, की इंग्लिश सीखने के, सिखाने के या 100% करने के, कल भी दो मेथड थे, आज भी दो मेथड है, और परसों भी दो मेथड रहेंगे. नाही, कल भी दो मेथड रहेंगे. कल, आज और कल, म्हणजे आज पण दोन मेथड होत्या, काल पण दोन मेथड होत्या, आणि उद्या सुद्धा त्या दोन मेथड असणार आहेत. कारण हे सायन्स आहे, याच्या बाहेर आपण कुठलीही भाषा शिकू शकत नाही. आणि म्हणूनच भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये
2 पद्धती आहेत असं नाही, भरपूर पद्धती आहेत, पण जेवढ्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती या 2 पद्धतींच्या अंडर आहेत. मेन 2 पद्धती आहेत, मेन 2 आहेत. आणि आता हे तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये एक्सप्लेन करतो. हे आपण कट करूया कारण हे याचा यूज होत नाही. 2 मेथड्स आहेत, 2 वर आपण चर्चा करूया. दोन्हीपैकी कुठली आपल्यासाठी फायदेशीर आहे त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. तर हां, हे 2 मेथड्स मी इकडे बाहेर काढलेले आहेत. एक आहे बेस्ड ऑन सराउंडिंग, एक आहे बेस्ड ऑन ग्रामर. म्हणजे हे याच्यामध्ये वातावरण, मी जसं तुम्हाला म्हटलं वातावरण, बेस्ड ऑन वातावरण आणि बेस्ड ऑन व्याकरण म्हणजेच ग्रामर, 2च मेथड्स आहेत. आणि म्हणून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे इंग्लिश शिकवण्याच्या पद्धती आहेत, मेथड्स आहेत, मार्ग आहेत, ते सगळे एकतर इकडं आहेत, या मार्गाला धरून आहेत किंवा या मार्गाला. तशा पद्धती भरपूर आहेत. 2च पद्धती आहेत असं मी म्हणत नाही, 2 मुख्य पद्धती आहेत. आणि जेवढे लोक इंग्लिश शिकतात त्या सगळ्या भरपूर पद्धती असू शकतात, प्रत्येकाची टेक्निक वेगळी आहे, पण त्या सगळ्या पद्धती एकतर या मुख्य पद्धतीच्या अंडर असू शकते किंवा या मुख्य पद्धतीच्या अंडर असू शकते. तिसरी कुठलीही पद्धत आतापर्यंत अस्तित्वात नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता ह्या दोन्हीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुमच्या मनामध्ये एक कुतूहलता, एक उत्सुकता निर्माण झाली असेल की सर मग या दोन्ही मेथडपैकी कुठल्या मेथडनं आपण आपलं इंग्लिश 100% डेव्हलप करू शकतो, कुठली मेथड इझी आहे ते आम्हाला सांगा. तर यस, तेच मी सांगणार आहे. आणि हे सांगत असताना माझ्या रिसर्चमधला अनुभव पण मी तुमच्यासमोर सांगणार आहे. माझी स्टोरीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या रिसर्चमध्ये मला नेमके काय अनुभव आले, जेणेकरून हे जर तुम्हाला आत्ताच समजलं तर तुमचे पुढचे कितीतरी दिवस किंवा कितीतरी तुमचा वेळ वाचणार आहे. तुम्ही या स्ट्रगलमध्ये फसणार नाही आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की ऑलरेडी कुठलं रेडीमेड मार्ग सांगणार आहे, कुठला मार्ग आपल्यासाठी बेनिफिशियल आहे. सो स्टे एक्सायटेड अँड गिव्ह युअर 100% अटेन्शन नाव. तर सगळ्यात पहिल्यांदा बेस्ड ऑन ग्रामर याच्याबद्दल मी सांगतो. आणि आता ह्या दोन्हीमध्ये ना सगळ्यात फेमस जो मार्ग आहे तो आहे बेस्ड ऑन ग्रामर. कारण बरेच जण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 80% लोक आहेत का नाही, 80% जनता शिकणारे इंग्रजी भाषा हाच मार्ग फॉलो करतात. आणि हा वन ऑफ द फेमस मार्ग आहे ग्रामर. का मार्ग फेमस आहे? बरोबर तर आहे ना. मी काय म्हटलं मगाशी, ग्रामर म्हणजे परीक्षेतलं ग्रामर नाही, भाषेचं संविधान आहे. मग एखादी भाषा शिकायची आहे, ती भाषा आपली नाही आहे, परकेची आहे, मग त्या भाषेचं संविधान शिकणे हेच पहिला मार्ग असू शकतो ना. त्यामुळे ऑब्व्हियसली पहिली प्रायोरिटी हीच असणार आहे की त्या भाषेचं ग्रामर शिकलं पाहिजे. कारण भाषेचं ग्रामर म्हणजे त्याचे सगळे नियम, त्याचे सगळे रूल्स, त्याच्या सगळ्या नियम अटी सगळं जर आपल्याला समजलं तर ऑटोमॅटिक आपण ती भाषा लर्न करू शकतो. हे ग्रामरवाल्यांचं कॉन्सेप्ट आहे. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, या पद्धतीनं या मार्गानं जे जातात किंवा या प्रकारे जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये काय केलं जातं, 100% इंग्रजी ग्रामरवरती फोकस केला जातो, व्याकरणवरती फोकस केला जातो. आणि आता इथं माझी स्टोरी मी तुम्हाला सांगतो. हे 80% यूज आहे, यूज करतात लोक. आणि इथं माझी स्टोरी सांगतो. माझ्या लाईफमध्ये सुद्धा असंच झालं. जेव्हा माझी 10th 12th, आता मी 10वी 12वी पासून एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. 10वीमध्ये आणि 12वीमध्ये जेव्हा मी होतो शाळा कॉलेजमध्ये, तेव्हा माझं शालेय जीवनातलं इंग्लिश होतं का नाही खूप चांगलं होतं, अमेझिंग होतं. मला इंग्लिशमध्ये 90% जास्त मार्क्स मिळायचे. 90, 95, 96 एवढे मार्क्स मिळायचे 10वी 12वीला मिळाले होते. आणि माझ्या मनामध्ये एक गैरसमज आला होता की अरे मला तर शाळेत खूप चांगले मार्क्स मिळालेत इंग्लिशला, मग आता माझं इंग्लिश तर काय, मला इंग्लिश करायची गरजच नाही, कॉलेजमध्ये गेल्यानंतर करिअरमध्ये मला सोपं जाणार आहे असं मला वाटत होतं. पण 12वी नंतर जेव्हा कॉलेज लाईफमध्ये मी गेलो तेव्हा मला समजलं, पहिल्याच वर्षी मला समजलं की आत्तापर्यंत जे मी इंग्लिशमध्ये मला चांगले मार्क्स आहेत त्याचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये काही उपयोग नाही आहे. कारण का, मगाशी मी बोललो बघा, मी विषय म्हणून एक्सपर्ट होतो, विषय म्हणून मला 90च्या वर मार्क्स होते, पण भाषा म्हणून नाही आहे. भाषा पूर्ण वेगळी आहे, भाषा खूप मोठी आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या कॉन्फिडन्ससाठी मी सांगतोय, तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये इंग्लिशमध्ये कितीही मार्क असू देत, मला 90 मार्क असून पण मला 0 वापर झाला. त्यामुळे तुम्ही नापास असू दे ना, कितीही मार्क असू देत, तो मनातनं काढून टाका. ते मार्कांचं काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला इंग्रजीकडे एक विषय म्हणून बघायचा आहे. आणि तो मी बघायला सुरुवात केली माझ्या कॉलेजच्या फर्स्ट इयर पासून. आणि त्यावेळी माझ्याकडे सुद्धा मला हे सायन्स समजलं होतं आणि माझ्याकडे सुद्धा हे 2च ऑप्शन होते, एक तर हा ग्रामर बेस्ड किंवा हा सराउंडिंग बेस्ड. मग मी सुद्धा काय केलं असेल तर मी पहिल्यांदा हा ऑप्शन चूज केला. कारण सिंपल आहे, पहिली प्रायोरिटी भाषेच्या संविधानाला दिली पाहिजे, संविधानाला. कारण ग्रामरच जर आपण शिकलो तर सिंपली सगळी भाषा आपण अंडरस्टँड करू शकतो. आणि म्हणून मी या मार्गाचा वापर केला आणि मी बघितलं, मी संपूर्ण ग्रामर अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 वर्ष, साधारण 1 ते 1.5 ते 2 वर्ष मी याच्यावरती मेहनत केली. कारण कुठली गोष्ट शिकायला थोडासा वेळ लागतो. मग मी 2 वर्षामध्ये प्रामाणिकपणे या मेथडवरती काम केलं. या 2 वर्षामध्ये मी काय केलं, संपूर्ण इंग्लिश ग्रामर शिकून घेतलं. पहिल्यांदा संपूर्ण इंग्लिश ग्रामर 100% शिकून घेतलं. त्याच्यामध्ये भरपूर ग्रामरची पुस्तकं मोठमोठ्या लेखकांची वापरली, बरेचसे मोठमोठ्या लोकांकडून गायडन्स घेतला आणि ग्रामरमध्ये मी तज्ज्ञ झालो.
तज्ज्ञ झालो, 100% ग्रामर मी 2 वर्षामध्ये शिकलो. आणि ग्रामर मी 100% शिकल्यानंतर माझं इंग्लिश 100% म्हणजे मला असं वाटलं की यस, आय एम द मास्टर ऑफ इंग्लिश. मी आता इंग्लिशचा मास्टर झालोय, माझं इंग्लिश 100% झालंय असं मला वाटलं. कारण सिंपल आहे, ग्रामर 100% करणं नॉट अ जोक. 2 वर्षामध्ये एवढी मेहनत घेतली होती. आणि ग्रामरचा तज्ज्ञ पंडित झाल्यानंतर मला असं वाटलं की यस, माझं इंग्लिश आता 100% ओके आहे. आणि मग मी ठरवलं की आता हे वापरून बघूया, त्याचा यूज कसा होतोय बघूया. आणि जेव्हा प्रॅक्टिकलमध्ये हे वापरायची वेळ आली ना, तेव्हा काय झालं माहिती आहे का, ते असा हवेतला फुगा असतो का नाही, अचानक फुटतो का नाही, तसं माझ्या बाबतीत झालं. किंवा फुग्यात जी हवा लगेच निघून जाते की नाही, अगदी तसं झालं. जेव्हा प्रॅक्टिकलमध्ये बोलण्याची वेळ आली की नाही, तेव्हा ही माझी सगळी 2 वर्षाची मेहनत वाया गेली. तोंडातनं एक शब्द बाहेर पडला नाही, एक शब्द बाहेर पडला नाही. कॉन्फिडन्स तर नव्हता, बोबडी व्हायलासारखं झालं होतं. मग मी एकदा झालं, मला असं वाटलं की फर्स्ट टाइम झालं असेल, ठीक आहे, इट्स ओके. मग दुसऱ्या वेळी मी ट्राय केला, तिसऱ्या वेळी ट्राय केला, 5 ते 10 वेळा ट्राय करून झालं. कॉन्फिडन्स येईना, बोलता तर काही येईनाच, अडकायला लागलो मध्ये मध्ये. आणि मग मला काहीतरी वाटायला लागलं, हरल्यासारखं वाटायला लागलं, अपयशी झाल्यासारखं वाटायला लागलं. कारण चेष्टा नाही, 2 वर्ष मेहनत घेतली या मेथडवरती. ग्रामर 100% शिकलोय, भाषेचं संविधान शिकलोय, आणि भाषा जमत नाही, असं का? मग मला या ग्रामरबद्दल एवढी चीड आली, एवढा राग आला. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही मेथडच फेल आहे. या मेथडमुळं माझं इंग्लिश इम्प्रूव्ह होऊ शकलं नाही. आणि ह्या मेथडनं हार्डली मी म्हणेन की पूर्ण होऊ शकलं नाही असं नाही, भाषेचे संविधान समजल्यामुळे थोडंफार इंग्लिश माझं झालं होतं. मग ऑलमोस्ट एक 30% इंग्लिश माझं याच्यामुळे डेव्हलप झालं असं मी म्हणेन. पण मला 100% करायचं होतं. आणि 30% असल्यामुळं 70% लेस असल्यामुळं अडकत होतं बोलताना वगैरे, कॉन्फिडन्स येत नव्हता. आणि मी नाराज झालो, जाम नाराज झालो. कारण 2 वर्ष एखाद्या गोष्टीवरती एवढी मेहनत केली, 100% ग्रामर शिकलो, तब्बल माझ्या 400 पेजेस वह्या भरल्या, त्याच्यामुळं 400 पानी बऱ्याचशा माझ्या वह्या भरल्या ग्रामरचे नियम शिकून. आणि यानं काहीच अपयशी झालो, यानं काहीच मला जमलं नाही. कदाचित तुमच्या बाबतीत पण हे होऊ शकतं किंवा झालं असेल, म्हणून मी आधीच तुम्हाला सावध करतोय. मग मी काय केलं, हा मार्ग बंद केला. आणि मग ठरवलं की आता नाही, आता इंग्लिश शिकल्याशिवाय राहायचं नाही. हार मानणारातला मी नव्हतो, पराभव स्वीकारणाऱ्यांमधला मी नव्हतो. आणि मी ठरवलं की ग्रामरनं नाही झालं तर आपल्याकडे दुसरा मार्ग आहे. आणि त्यावेळी दुसरा मार्ग ट्रेंडिंगमध्ये होता. 2 वर्ष ऑलरेडी झाली होती, अजून मी कॉलेजमध्येच होतो. आणि त्यानंतर दुसरा जो मार्ग होता तो जास्त ट्रेंडिंगमध्ये होता. आणि तो मार्ग जो आहे तो फक्त त्यावेळी 20% लोक वापरत होते यूज त्याचा. पण हल्ली हे समीकरण उलटं होत चाललंय. हल्ली हा जो ट्रेडिशनल मार्ग आहे तो डाऊन व्हायला लागलाय आणि हा मार्ग वाढायला आहे. आता हे उलटे व्हायला लागले, 80-20चं 20-80 आता उलटं व्हायला लागले हे आत्ताच्या जमान्यामध्ये. पण त्यावेळेचं मी सांगतोय, त्यावेळी हा नवीन नवीन मार्ग होता, उदयास येत होता. आणि मला असं वाटायला लागलं की काहीतरी नवीन गोष्टी बघून आपण उत्सुकता लागते ना आपल्याला. मग ही याच्याबद्दल मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटायला लागलं की यस, हे काहीतरी वेगळं आहे, ह्या पद्धतीनं आपण गेलं पाहिजे, ह्या पद्धतीनं आपण शिकलं पाहिजे. मग हे नेमकं काय करतात तर सिंपल आहे, याच्यामध्ये बेस्ड ऑन सराउंडिंग. याच्यामध्ये सराउंडिंगवरती काम केलं जातं, व्याकरणवर काम केलं जात नाही. याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला, जसं हिंदीचं उदाहरण दिलं, हिंदीचं कसं आपण हिंदी सराउंडिंग आपल्या माइंड भोवती क्रिएट झालं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सराउंडिंग क्रिएट करायचं म्हणजे आपल्याला इंग्लंडमध्ये जाऊन राहावं लागत नाही. याचा अर्थ असा नाही की इंग्लंडमध्ये जाऊन राहावा किंवा इंग्लंडमधली लोक भाड्यानं बोलवा आपल्या इथं, तसं नाही. सराउंडिंग आपल्या माइंड भोवती क्रिएट करायचंय, मेंदू भोवती क्रिएट करायचंय. आणि ते याच्यामध्ये पॉसिबल आहे. मग याच्यामध्ये काय केलं जातं तर इंग्रजीचं वातावरण आपल्या मेंदूभोवती तयार केलं जातं. मग ते कसं तयार केलं जातं तर जास्तीत जास्त इंग्लिश आपल्या कानामध्ये गेलं पाहिजे, कानावरती पडलं पाहिजे. जास्तीत जास्त इंग्लिश आपल्या तोंडाखालनं गेलं पाहिजे, बोललं पाहिजे. जास्तीत जास्त वाचलं पाहिजे आपण. त्यानंतर जास्तीत जास्त लिहिलं पाहिजे. म्हणजे ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, लिसनिंग, रीडिंग, स्पीकिंग, रायटिंग, ह्या पिलर्सवरती आपण काम केलं पाहिजे डिरेक्टली, ग्रामरवरती काम न करता. आणि हे सराउंडिंग अप्रोच सांगतो. आणि या अप्रोचमध्ये हेच केलं जातं, जास्तीत जास्त ऐका, बोला, लिहा, वाचा. मग आपण हे बरेचसे वेळा हे फंडे ऐकले असतील की क्रिकेटची कॉमेंट्री ऐकली पाहिजे, न्यूज रोज वाचल्या पाहिजेत, त्यानंतर TV मध्ये न्यूज बघितल्या पाहिजेत, इंग्लिश मूवीज बघितल्या पाहिजेत, सॉंग्स ऐकले पाहिजेत इंग्लिशमधले. हे जे सगळे ट्रिक्स आहेत ते सगळे या मार्गातले आहेत, या अप्रोचमधले आहेत, ज्या मार्गानं जास्तीत जास्त सराउंडिंग आपल्या मेंदूभोवती आपण करण्याचा प्रयत्न करतो, क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. हे आहे बेस्ड ऑन सराउंडिंग अप्रोच, वातावरण. पण यातला एक मेन डिफरन्स असा आहे, किंवा आता तुम्हाला पटकन लक्षात येत नसेल तर दोन्हीतला डिफरन्स मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये ग्रामरवर काम केलं जातं, पण याच्यामध्ये ग्रामरला विरोध केला जातो. म्हणजे हा अप्रोच जर ग्रामरला 100% फॉलो करत असेल तर हा अप्रोच ग्रामरला 100% विरोध करतो. दोन्हीतला मेन डिफरन्स म्हणजे याच्यामध्ये जर आपण ग्रामरवर काम करतोय तर याच्यामध्ये ग्रामरवरती 100% ग्रामरला विरोध केला जातो. हा मेन डिफरन्स आहे याच्यातला. ग्रामरला विरोध केला जातो, का केला जातो
तर यांचं असं म्हणणं आहे की सराउंडिंग डायरेक्ट शिकायचं, डायरेक्ट पिलर्सवरती काम करायचं, रूल्सवरती संविधानावरती काम करायचं नाही. म्हणजे काय की डायरेक्ट तुम्ही लिहा, बोला, ऐका, वाचा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसला खूप जास्त महत्त्व आहे याच्यामध्ये. प्रॅक्टिकलिटीवरती फोकस आहे, थेरीपेक्षा प्रॅक्टिकलवरती याच्यावरती जास्त फोकस आहे. आणि प्रॅक्टिकलमध्ये काम करत असताना ग्रामर यांचं असं म्हणणं आहे की रूल काय शिकण्याची आवश्यकता आहे आपल्याला, रूल्सनुसार आपण नाही शिकू शकत, आपण हे प्रॅक्टिकली वापरलं पाहिजे यांचं असं म्हणणं आहे. आणि मी सुद्धा पुढील 2 वर्ष या मार्गावरती मेहनत घेतली आणि मी ठरवलं की आता 2 वर्ष याच्यावरती घालवलेत, 2 वर्ष आता पुढची देऊयात या अप्रोचला. आणि या अप्रोचनं मला वाटलं की खरंच काहीतरी आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह होऊ शकते, नाविन्य आहे याच्यामध्ये, काहीतरी नवीन आहे. आणि म्हणून मी हा मार्ग फॉलो करायला सुरुवात केली तब्बल 2 वर्ष. आणि हा फॉलो करत असताना याच्यामध्ये असं आहे की कन्सिस्टन्सी लागते, सातत्य लागतं, रोज प्रॅक्टिस करावी लागते. पण याच्यामध्ये एक अट अशी आहे की तुम्ही हे जेव्हा फॉलो करता त्यावेळी तुम्हाला 2-3 वर्षाची प्रॅक्टिस करावी लागते आणि रोज तुमच्या मेंदूभोवती वातावरण क्रिएट करावं लागतं. म्हणजे असं नाही की 1-2 दिवसच इंग्लिश वाचलं, ऐकलं, बोललं आणि परत सोडून दिलं, असं होत नाही. याच्यामध्ये कन्सिस्टन्सी लागते आपल्याला. आणि म्हणून ती मी कन्सिस्टन्सी ठेवली. साधारण 1-1.5 वर्ष मी याच्यामध्ये रोज डेली प्रॅक्टिस करत होतो. आपलं इंग्लिशच्या भोवती वातावरण निर्माण करत होतो मेंदूभोवती. मग त्याच्यामध्ये रोज मी इंग्लिश शब्द वाचायचो किंवा इंग्लिश वाक्य पुस्तकं वाचायचो, इंग्लिश ऐकायचो जास्तीत जास्त, त्यानंतर बोलायची प्रॅक्टिस करायचो. रोज मी 2 ते 3 तास प्रॅक्टिस करत होतो. आणि हे करत करत माझ्या मेंदूभोवती इंग्लिशचं वातावरण तयार होत गेलं. आणि साधारणपणे 1-1.5 वर्षानंतर मला रिझल्ट यायला सुरुवात झाली. आणि मला दोन्हीतला फरक सांगताना सांगायला आवडेल की यानं माझं इंग्लिश 30% इम्प्रूव्ह झालं. पण या मार्गानं माझं जसं मी मेहनत करत गेलो, प्रॅक्टिस करत गेलो, तसं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात, त्या पद्धतीनं माझं इंग्लिश 70% इम्प्रूव्ह झालं. यस, ऑलमोस्ट 70% माझं इंग्लिश इम्प्रूव्ह झालं. आणि हे बघा, मच बेटर दॅन धिस, हे मच बेटर दॅन धिस. 30% सुद्धा इम्प्रूव्ह झालं नाही 2 वर्षामध्ये. आणि हे 1-1.5 वर्षामध्ये 70% इम्प्रूव्ह झालं. खूप छान प्रगती याच्यामध्ये मी केली आणि हा अप्रोच मला आवडायला लागला. पण जसं 1-1.5 वर्ष झालं, एक ट्विस्ट आला, एक नवीन ट्विस्ट आला. त्याच्यामध्ये काय झालं की पुढचे 1-2-3 महिने मला एक अशी वेळ आली की एक्झाम्स असतील म्हणा किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा मी त्यावेळी करत होतो. आणि एक अशी वेळ आली जीवनामध्ये की मला हे सगळं याची प्रॅक्टिस करायला वेळ मिळाला नाही. मग पुढचे 3 ते 4 महिने मला प्रॅक्टिसच झाली नाही किंवा इंग्लिश ऐकायचं, बोलायचं, लिहायचं, वाचायचं हे मला झालंच नाही. 3-4 महिने पूर्ण गॅप पडला. मी आपल्या मराठीच्याच विश्वामध्ये होतो. आणि त्यामुळे झालं काय, 3-4 महिन्यानंतर हे जे 70% इंग्लिश झालं होतं का नाही, ते सडनली डाऊन झालं. ते 70 राहिलंच नाही, ते ड्रॉप झालं आणि परत 30% आलं. मग माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर गॅप टाकलात, कारण शेवटी आपली भाषा नाही येते, मग त्या भाषेचं वातावरण तेवढं तुम्ही स्ट्रॉंग बनवाल तेवढं ती पर्सेंटेज वाढते. आणि जर वातावरण तुम्ही तोडलं तर परत मराठी आहेच आपलं, इंग्लिश आपली भाषा नाही आहे, परकी भाषा आहे, ते ऑटोमॅटिक डाऊन होतं. आणि माझं सुद्धा हे झालं. बघा, तुमच्या बाबतीत पण कदाचित हे झालं असेल किंवा होईल. बऱ्याचदा आपण हे प्रॅक्टिस करतो, आपण इंग्लिशच्या फ्लोमध्ये असतो, सराउंडिंगमध्ये असतो, मुंबई पुण्याला आपण जॉबमध्ये जातो, जास्तीत जास्त इंग्लिश ऐकतो, आपल्याला जमतं. पण परत ह्याच्यामध्ये गॅप पडला, इंग्लिशपासून लांब गेलं तर आणि कॉन्फिडन्स डाऊन होतो. आणि माझ्या बाबतीत तसंच झालं. पण मी हार मानले, परत पुढचे 5-6 महिने प्रॅक्टिसमध्ये आलो आणि परत माझं इंग्लिश 70% झालं. चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्स यायला लागला. असं वाटायला लागलं की इंग्लिश खूप इझी आहे, सोपं आहे. हे सगळं झालं. पण पुढचे 5-6 महिने मी ऑब्झर्व केलं की माझं इंग्लिश, पण माझं टार्गेट 70% नव्हतं. मला असं वाटत होतं की माझं टार्गेट 100% होतं, जसं मी म्हटलं. कारण आपला एंड गोल, अंतिम गोल हे 100% इंग्लिश करणं आहे, ना की 70 आणि 30 करणे. मग माझं जे टार्गेट होतं ते अजून अचीव्ह झालं नव्हतं. मग मला असं वाटायला लागलं की 70% वरती आपण बहुतेक स्टक झालो. मग मी ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली. 5-6 महिने प्रॅक्टिस कंटिन्यू करत होतो पुढचे. आणि मग एक गोष्ट मला कळून चुकली की आपण कितीही प्रयत्न केले, याचा एक ड्रॉबॅक सांगतो, जसं मी याचं सांगितलं, याचं अपयश मी तुम्हाला सांगितलं. मग याचं अपयश असं मला आलं की कितीही प्रयत्न केले की 70च्या वरती काही जाईन झालंय. खूप प्रयत्न केले मी, 70 वरती स्टक झाले, 70-80, 60-70. आणि प्रॅक्टिस नाही केली की डाऊन होतंय. आणि प्रॅक्टिस करून करून तिथंच राहते, वरती काही जातच नाही. हे माझ्या लक्षात आलं. आणि दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली की ह्या अप्रोचमध्ये एक भीती मनामध्ये बसते, एक फिअर मनामध्ये बसतो. बोलता येतं, ठीक आहे, बोलू शकतो, पण आपण जे बोलतोय ते करेक्ट आहे का, ते कुठेतरी चुकतंय का, ह्याच्यामध्ये आपला कॉन्फिडन्स पडतो याच्यामध्ये. कारण बरोबर आहे हे कोण सांगणार नसतं, कारण आपण जास्त ऐकतो, बोलतो, लिहितो असतो, जस्ट बोलतो. मग काय करेक्ट बोलतो, कितपत करेक्ट बोलतो हे याच्यामध्ये कळतच नाही. हे याचे 2 ड्रॉबॅक.
आणि हा दुसरा ड्रॉबॅक जाऊ दे, पण सगळ्यात मोठा ड्रॉबॅक होता की 70 वरतीच राहतं, त्याच्यावरती काही जायना झालंय. आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की ह्या मेथडनं सुद्धा माझा पराभव झालेला आहे. कारण 2, 2.5, 3 वर्ष याच्यामध्ये घालवली आणि 70च्या वरती काही जाईना. 70 वरती समाधान मानणारा मी नव्हतो, मला 100 करायचं होतं आणि अजूनही 100 करण्यासाठी 30% मागं होतं. आणि मग मी ठरवलं की 3 वर्ष घालवली, अजून आपण त्या दलदलीमध्ये अडकलोय, मग आता कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून मग मी ही मेथड सुद्धा सोडली. मला या दोन्ही पद्धतींवरती राग आला आणि मग मी थोडंसं मागं वळून बघण्याचं ठरवलं. दोन्ही पद्धतीनं अपयशी झालं होतं. तब्बल 5 वर्ष एक्सपिरियन्स केलं. कॉलेज लाईफ संपूर्ण त्याच्यामध्ये मी ॲनालिसिस करण्यात घालवली होती, रिसर्च करण्यामध्ये घालवली होती. 2 वर्ष या पद्धतीनं करून बघितलं, 2 वर्ष या पद्धतीनं 2 ते 3 वर्ष या पद्धतीनं मी करून बघितलं. पण माझं इंग्लिश 70 किंवा 30 वरती स्टक झालं होतं, 100 काय झालं नाही. आणि मग थोडंसं निराशा मनामध्ये यायला लागली. पण निराश होणारा मी नव्हतो. मी छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो, त्यांना मी आदर्श मानतो, त्यांचा मी चाहता आहे. त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून मी एक महत्त्वाचा गुण जो तुम्ही आम्ही शिकण्यासारखा आहे, तुम्ही घेतलेला आहे, तो गुण म्हणजे सेल्फ ॲनालिसिस. यस, ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आपण जे गोष्टी केल्या त्याच्यामध्ये काय चुकलं हे मागं वळून बघणं, त्याचं परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. हार मानली नाही पाहिजे. आणि म्हणून मी ठरवलं, 5 वर्ष ऑलरेडी गेलेली आहेत आणि आता आपण हार मानायची नाही. नेमकं काय झालं माझ्या बाबतीत हे बघण्याची गरज आहे. आणि म्हणून मी या दोन्ही पद्धतींकडे मागं वळून बघितलं, परत या मेथडकडे आलो. ही मेथडवरती चिंतन केलं, मनन केलं, परत एकदा ग्रामर अभ्यासलं आणि बघितलं की या मेथडमध्ये नेमकं काय रॉंग आहे, काय याच्यामुळे यश मिळत नाही हे मी बघायला, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि हे करत असताना मी या मेथडने जे इंग्लिश शिकवतात, मोठमोठे इन्स्टिट्यूट्स आहेत, क्लासेस आहेत, बरेचसे शिक्षक आहेत, यांच्या भेटी घेतल्या. प्रत्येक क्लासमध्ये जाऊन 2-2, 3-3 दिवस ट्रायल केले. सगळीकडे मी टेस्टिंग केलं आणि बघितलं की याच्यामध्ये काय ड्रॉबॅक आहे. आणि त्यानंतर सेम मी याचं सुद्धा केलं. या अप्रोचमधले सुद्धा जे लोक होते त्यांच्या भेटी घेतल्या, इंटरव्ह्यूज घेतले. त्यानंतर मी 2-2, 3-3 दिवस ट्रायल घेतल्या. सगळ्या इन्स्टिट्यूशनला भेटी दिल्या, मेन महाराष्ट्रामधील, भारतामधील, ऑफलाईन असतील, ऑनलाईन असतील, सगळ्यांवरती ॲनालिसिस केलं आणि तो स्टडी करायला मी सुरुवात केली. आणि तोच होता माझा रिसर्च. तिथं खरं माझ्या रिसर्चला सुरुवात झाली. म्हणजे 5 वर्ष मी अनुभवामध्ये घालवली, याच्यामध्ये फेल्युअरमध्ये, आणि 2 वर्ष परत माझ्या रिसर्चमध्ये सुरुवात झाली. तेव्हा मी सगळं ॲनालिसिस करायला सुरुवात केलं. आणि त्या ॲनालिसिसमध्ये, त्या रिसर्चमध्ये मला ह्या गोष्टीचे ड्रॉबॅक, ह्या पद्धतीचा ड्रॉबॅक समजला. आणि तो रेडीमेड मी तुम्हाला सांगतो, मला 2 वर्ष लागली. मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो की ह्या पद्धतीमुळे यश का मिळत नाही किंवा का मिळणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. तर माझ्या असं लक्षात आलं, सुरुवातीला मला काय वाटलं होतं की या पद्धतीनं होणारच नाही. सुरुवातीला मी ग्रामरचा भक्त झालो होतो, कारण ग्रामरशिवाय पर्याय नाही. म्हणून तर मी 100% ग्रामर शिकलो. पण जेव्हा या पद्धतीनं यश मिळत नाही असं मला वाटलं, तेव्हा मी ग्रामरबद्दल राग आला माझ्या मनात. म्हणून मी ही पद्धत सोडली ना. मग ग्रामर माझ्यासाठी विलन झाला. हो, यस, विलन झाला. बघा, तुमच्यासाठी पण विलन झाला असेल. म्हणून मी ग्रामरला नावं ठेवत होतो. पण जेव्हा मी रिसर्च करायला सुरुवात केली, कारण 30% म्हणजे काय, 2 वर्ष घालवली, 30% झालं. मग ग्रामरचीच चूक आहे ना. राग आला होता या ग्रामरबद्दल, विलन होता माझ्यासाठी. पण जेव्हा मी रिसर्च करायला सुरुवात केली तेव्हा मला कळून चुकलं की ग्रामर हा हिरो पण नाही आहे, हा विलन पण नाही आहे. ग्रामर जो माझ्यासाठी विलन होता की नाही, तो विलन नाही आहे. ग्रामरला नाव ठेवून उपयोगाचंच नाही आहे. मग आता तुम्ही कन्फ्यूज झाला असाल, सर तुम्ही एकदा म्हणताय ग्रामर हिरो, परत ग्रामर विलन, आम्हाला काही कळणार. तर साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो की ग्रामरकडे जेव्हा मी, याचा ड्रॉबॅक मी तुम्हाला सांगतो, ग्रामरकडे ह्या पद्धतीकडे जेव्हा मी वळून बघितलं, ॲनालिसिस केलं, रिसर्च केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ग्रामर हे वाईट नाहीये, ग्रामर विलन नाहीये. का असेल ग्रामर विलन? बघा, भाषेचं संविधान आहे ते, का विलन असेल? मग तरी सुद्धा ग्रामर एवढं ग्रेट आहे. मी मगाशी म्हटलं, कुठलीही भाषा कशी चालते, कशी बोलते हे सांगणारं ग्रामर आहे. आणि इंग्रजी तर आपली भाषा नाही आहे, परक्यांची भाषा आहे. मग ग्रामरचा जर आपण आधार घेतला तर ते चांगलंच आहे, तो आपला मित्र आहे. कारण त्याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे इंग्लिशमध्ये कसे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असतात, कसं वाक्यरचना बनते. मग तो आपला फ्रेंड आहे. मग तरी सुद्धा या पद्धतीने यश का मिळत नाही? तर माझ्या लक्षात आलेलं एक सिक्रेट मी तुम्हाला सांगतो की ही ग्रामर वाईट नाही आहे, तर ग्रामर जी आहे की नाही, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामर शिकण्याची जी पद्धत आहे की नाही, ती पद्धत वाईट आहे, ती पद्धत फ्रॉड आहे, ती पद्धत मागासलेली आहे. ग्रामर चुकीच्या पद्धतीनं आपण शिकतो. आणि ग्रामर कसं शिकतो आपण? ग्रामरचं दुसरं नाव काय हो? काय ग्रामरचं दुसरं नाव? मगाशी मी सांगितलंय, भाषेचे नियम. मग ग्रामर म्हणजे काय? नियम. बरोबर, ग्रामरला नियमच म्हणतात. मग पण हे ग्रामर आपण नियमानुसार शिकतो का नाही, रूलनुसार शिकतो का नाही, तिथंच तर चूक आहे. यस, रेडीमेड वाक्य सांगितलं तुम्हाला. ग्रामर शिकतो आपण, हो मान्य आहे, ग्रामर म्हणजे भाषेचे नियम. पण हे भाषेचे नियम आहे असंच शिकतो आपण, नियमाप्रमाणे शिकतो, इथंच तर सगळी चूक आहे.
इथंच तर सगळा फ्रॉड आहे, इथंच तर सगळा मागासलेपणा आहे. आता याचं मी उदाहरण देतो, मग तुम्हाला कळेल की ग्रामर आपण जे शिकतो का नाही ते भारतामध्ये आतापर्यंत भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामर शिकवलं जातं ते रूलनुसारच शिकवलं जातं आणि त्यात त्यांची काही चूक नाही, कारण ग्रामर म्हणजेच रूल्स आहे, बरोबर. पण मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. हे वर्क का करत नाही ते मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये काही वाईट नाही रूलनुसार शिकणं, पण हे वर्क करत नाही. का वर्क करत नाही सांगतो. कारण इंग्रजी भाषा शिकणं हे काही थेरी नाही आहे, विषय नाही आहे, ते प्रॅक्टिकल स्किल आहे. आणि जीवनामध्ये आपण प्रॅक्टिकल स्किल कसं शिकतो मित्रांनो, कसं शिकतो प्रॅक्टिकल स्किल. बघा 3 प्रॅक्टिकल स्किलचे एक्झाम्पल देतो. स्विमिंग आहे, पोहणे, कसं शिकलो आपण पोहणे. क्रिकेट आहे, कसं क्रिकेट खेळायला शिकलो. कुकिंग आहे, कसं शिकलो कुकिंग. ड्रायव्हिंग आहे, गाडी चालवणे, कसं शिकलो गाडी चालवायला. हे 4 प्रॅक्टिकल स्किल सर्वांना जमतात, येतात. कसं शिकलो मी सांगतो. याचा आपण 2 वर्ष स्टडी केला, अभ्यास केला, थेरी अभ्यासली, रूल्स अभ्यासले, पुस्तकं अभ्यासली, बोर्डाची परीक्षा दिली आणि त्यानंतर पाण्यात कधी उडीच मारली नाही. येईल का पोहता. कुकिंग शिकायचं आहे, कुकिंगची थेरी वाचली, परीक्षा दिली आणि किचनमध्ये कधी पाऊलच ठेवलं नाही. येईल का कुकिंग. गाडी नुसती बघत राहिलो, सगळे पार्ट्स पाठ केले आणि गाडीवर कधी बसलोच नाही, गाडी चालवलीच नाही. येईल का गाडी चालवता. क्रिकेट नुसतं बघत राहिलो, बॅट कधी हातात घेतलीच नाही. येईल का खेळता. नाही येणार ना. मग हे 4 प्रॅक्टिकल स्किल आपण कसे शिकलो, तर ते आपण ऑब्झर्व केले, समजून घेतले आणि अप्लाय केले, बरोबर की नाही. कुकिंग कसं समजून घेतलं आणि मग रेसिपी बनवायला चालू केल्या. क्रिकेट समजून घेतलं, मोठी मुलं कशी खेळतात, कॉन्सेप्ट समजून घेतली, बघितलं, ऑब्झर्व केलं ना. गाडी ऑब्झर्व केली कशी चालवतात आणि मग चालवायला शिकलो. स्विमिंग बघितलं लोक कशी चालतात, प्रॅक्टिकली केल्या, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, ऑब्झर्व केल्या, अंडरस्टँड केल्या आणि प्रॅक्टिकली अप्लाय केल्या. पण मला सांगा ग्रामरच्या बाबतीत हे होतंय का. आणि ह्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या प्रॅक्टिकल, त्याच्यामध्ये रूल कुठे आले का हो, नाही आले. तर काही गोष्टी लाईफमध्ये जे प्रॅक्टिकल स्किल आहेत त्याच्यामध्ये रूल्स नाही चालत, थेरी नाही चालत, नियमानुसार आपल्याला जाऊन चालत नाही. आपल्याला त्या प्रॅक्टिकली स्वीकारावं लागतात, ऑब्झर्व करायला लागतात, ॲक्ट करावं लागतात, अप्लाय करायला लागतात. आणि ग्रामरच्या बाबतीत तिथंच तर मागं पडलोय ना आपण. ग्रामर वाईट नाही आहे, ग्रामर विलन नाही आहे. ग्रामर विलन झालाय शिकण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळं. मान्य आहे ग्रामर म्हणजे रूल बुक ऑफ लँग्वेज, पण हे ग्रामर रूलनुसार शिकून गरजेचं नाही. कारण कुठलंही प्रॅक्टिकल स्किल हे परीक्षेला शिकू शकतो आपण रूलनुसार, पण इंग्लिश हे विषय नाही आहे, भाषा आहे, प्रॅक्टिकल स्किल आहे. आणि म्हणून हे ग्रामर रूलनुसार आपण जे शिकतोय इथंच तर सगळ्यात मोठा फ्रॉड आहे, इथंच तर सगळा मागासलेपणा आहे. कारण या 4 गोष्टी जर आपण रूलनं शिकलो असतो, मी आता प्रॅक्टिकल बोलल्या स्विमिंग, कुकिंग, तर आपल्याला जमलं नसतं. विदाऊट रूल शिकलो, प्रॅक्टिकली शिकलो. आणि म्हणून ग्रामर हे रूलनुसार शिकतोय आपण, तिथंच चूक आहे. कारण बघा ना, साधं उदाहरण घ्या तुम्ही, आम्ही आता कुठेही तुम्ही मार्केटमध्ये जावा, ग्रामरचं एखादं पुस्तक आणा, त्या ग्रामरच्या पुस्तकामध्ये काय असतं, अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत रूल्सच भरलेले असतात. सगळीकडे खंडीभर रूल्सच असतात ग्रामरचे. आणि हे रूल्सच आपल्याला हानिकारक आहेत, कारण रूल्स आपल्या डोक्यामध्ये जात नाहीत. आणि माझ्या बाबतीत सुद्धा हेच झालं होतं, हे मला कळलं. कारण 2 वर्षामध्ये मी जेव्हा ग्रामरचा पंडित झालो होतो किंवा ग्रामरमध्ये तज्ज्ञ झालो होतो, तेव्हा मी काय केलं होतं, 100% ग्रामर शिकलो, पण ते ग्रामर हातामधून फक्त वहीमध्ये उतरवलं गेलं होतं, डोक्यामध्ये गेलं नव्हतं. कारण रूल्स डोक्यामध्ये राहत नाहीत, रूल्स डोक्यामध्ये गेले, प्रॅक्टिकल नव्हतं ना ते. मग ते काय झालं होतं, नुसते 400 पानी वह्या भरल्या, मग इकडचं कॉपी केलं आणि पेस्ट केलं, असं झालं. आणि त्या वह्या परत रद्दीत, असंच होतं आपल्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे ती पद्धत वर्क करत नाही ग्रामर रूलनुसार शिकल्यामुळे. कारण रूलनुसार हे प्रॅक्टिकल स्किल आपण कुठलेही शिकू शकत नाही, ते प्रॅक्टिकली अप्लाय करावं लागतं. ते झालं का ग्रामरच्या बाबतीत, नाही झालं. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. त्यामुळे ग्रामर वाईट नाही आहे, ग्रामर शिकण्याची मेथड जे सगळे वापरतात भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ती फ्रॉड आहे, ती मागासलेली आहे. आणि हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मला अपयश आलं. याचं कारण मला कळलं, ग्रामर शिकलो 100%, पण नाही आलं, वर्क नाही झालं. याचं कारण असं आहे की हे रूलनुसार शिकल्यामुळे नाही झालं. मग आता याच्याकडे मी वळून बघितलं, ठीक आहे, याचं मला समजलं. मग आता मी त्या रिसर्चमध्ये दुसऱ्या पॉईंटवरती अभ्यास केला की याच्यामुळे का मला यश मिळालं नाही, याच्यामुळे काय असं झालं की 70%च्या वर जाईना, भीती वाटते, बरोबर आहे का नाही हेच कळत नाही. तर मग माझ्या लक्षात यायला लागलं की याच्यामध्ये काय केलं जातं, ग्रामरला पूर्ण विरोध केला जातो. ग्रामरला विरोध केला जातो. आणि ग्रामरला विरोध केल्यामुळे होतं काय माहिती आहे का, की किंवा एक साध्या भाषेत सांगतो तुम्हाला मी. मगाशी काय म्हटलं, सराउंडिंगचा वापर केला जातो. सराउंडिंगचा वापर केला जातो म्हणजे काय, सराउंडिंगचा वापर केला जातो म्हणजे पिलरवरती काम केलं जातं. जास्तीत जास्त इंग्लिश ऐका, बोला, लिहा, वाचा, 4 पिलरवर काम केलं जातं ना, वरवर काम केलं जातं. मग मला सांगा, एखादे पिलर जर आपल्याला बांधायचे असतील तर त्या पिलरवर काम करून चालेल का जमिनीवरती काम करावं लागतं. पिलर जमिनीवर असतात ना, बेस पाहिजे ना. मग याच्यामध्ये तेच तर होत नाही, डायरेक्ट पिलरवरती काम होतंय. मग पिलर काय हवेत बांधणार आहे का,
ऐका, बोला, लिहा, वाचा, काय बेस नाही. ती भाषा आपली नाहीच आहे, परक्यांची भाषा आहे. आणि नुसतं बोलतोय, ऐकतोय, लिहितोय, वाचतोय. मग कितीही वातावरण करा 2-3 वर्ष, गॅप पडला की ते आणि ढासळणार आहे, जसं माझ्या बाबतीत झालं. आणि याला बेस नाही आहे. ग्रामरला विरोध केल्यामुळे याला बेसच नाही आहे, नुसते पिलर आहेत. क्रिकेटची कॉमेंट्री ऐका, इंग्लिशमध्ये विचार करा, इंग्लिश बोला. कितीही तुम्ही केलात का नाही, तुम्ही बरोबर आहे का याची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण काय बरोबर आहे हे आपल्यालाच माहित नसतं. कारण हवेत आपण अंदाजे बोलत असतो, बोलतो, ऐकतो, लिहितो, वाचतो. होतं ना असं. आणि मला एक फॅक्ट सांगायला आवडेल की हल्ली हे जे 80% आहे ते ढासळलंय. हे 20% झालंय आणि हल्ली 80% लोक हेच वापरायला लागलेत. ह्याच मेथडचा यूज व्हायला लागलाय. हल्ली याला इनडायरेक्ट डायरेक्ट मेथड काय म्हणतात आता मला त्याच्यामध्ये जायचं नाही डिटेलमध्ये. पण आत्ताची युवा पिढी खास करून मुंबई पुण्याला बरेच जण जॉबला असतात, बिझनेस करतात. आता महाराष्ट्रातल्या भारतातल्या बऱ्याच ठिकाणांमध्ये हल्ली ट्रेंड वाढायला लागलाय की लोक या पद्धतीने इंग्लिश शिकायला लागले. या मेथडने इंग्लिश शिकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मग बरेचसे युट्यूबर्स असतील म्हणा किंवा ऑनलाईन टीचिंग असेल, या मेथडची संख्या आता वाढत आहे. 20% राहिली नाही, याचा ट्रेंड वाढतोय, याचा कमी होत आहे. पण हा पण काय सोपा नाही आहे, इझी नाही आहे. हा उलट त्यांच्यापेक्षा तर दोन्हीमध्ये सुद्धा तितकेच ड्रॉबॅक्स आहेत. म्हणून आपल्याला यश मिळत नाही. मग याच्यामधलं मी ड्रॉबॅक आपल्याला सांगत होतो की याच्यामध्ये काय होतं, पिलरवरती आपण काम करतो. मग नुसतं पिलरवरती काम करतोय, खाली जमीनच नाही, पिलर ढासळणार की. सारखं तुम्ही 3-4 वर्ष जरी वातावरण क्रिएट केला तरी तुमचं ते ढासळणार आहे. 100% कधी होऊ शकणार नाही, कारण त्याला बेसच नाही आहे. का बेस नाही आहे? ग्रामरला विरोध केलाय. यस, बघा, ग्रामरला विरोध केलाय. चालेल का हो ग्रामरला विरोध करून? मी मगाशी काय केलं, पूर्ण नीट लक्षात घ्या. ग्रामरला विरोध करून चालेल का पूर्णपणे? तर ग्रामरला पूर्णपणे विरोध करून चालणार नाही. कारण अहो ती परकीयांची भाषा आहे, इंग्लिश आपली भाषा नाही आहे. मग एखादी भाषा आपली नाहीच आहे, ती शिकण्यासाठी काहीतरी भाषेची चौकट पाहिजे ना. काहीतरी नियम म्हणण्यापेक्षा काहीतरी त्याची कॉन्सेप्ट माहीत पाहिजे. भाषा कशी चालते, कशी बोलते, कशी ऍक्ट होते, काहीतरी त्याची चौकट माहीत असणं गरजेचं आहे ना. आणि ते कोण सांगतं? ते सांगतं भाषेचं संविधान. आणि त्यालाच तुम्ही विरोध करता. मग तुम्हाला कसं कळू शकतं की एखादी भाषा आपण बोलतो ती बरोबर आहे का नाही? आणि नाही येत बरोबर, आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही त्याच्यामध्ये. आपण नुसतंच बोलत जातो, ऐकत जातो. आणि हल्ली युवा पिढीमध्ये तेच व्हायला लागले. माझ्याकडे बरेचसे मुंबई पुण्याचे जॉब करणारे विद्यार्थी, बिझनेस करणारे बरेचसे स्टुडंट्स माझ्याकडे आहेत. त्यांचा तोच अनुभव होता. कोर्स जॉईन करण्याआधी हाच अनुभव होता की सर आम्ही बोलतोय, जमतंय, ऐकलेलं समजतंय, पण बरोबर आहे का नाही खात्री येत नाही, कॉन्फिडन्स येत नाही. इंटरव्ह्यू क्रॅक करताना अडचणी येतात, कॉन्फिडन्स येत नाही. बरोबर आहे की नाही, कुठे इज वापरायचं, एम वापरायचं, वॉज वेअर कुठं वापरायचं माहीत नाही. म्हणजे त्यांना वाटतं की 50-60% इंग्लिश त्यांना येतं, पण ते इंग्लिश प्युअर नसतं, ते इम्प्युअर आहे. ते 100% कधीच होणार नाही. आपल्याला फक्त वाटतं, अंदाजपंच आपण बोलत जातो. याच्यामध्ये आपण काय चुका करतो हे आपल्यालाच कळत नाही. कारण याला बेस नाही, ग्रामरचा बेस नाही. ग्रामरला पूर्णपणे विरोध केलेला आहे आणि इथंच गोष्टी चुकलेल्या आहेत. आणि म्हणून आणि याच्यामध्ये गॅप पडला, सराउंडिंग प्रॅक्टिस केली नाही तर आणि आपण इंग्लिशचा कॉन्फिडन्स आपला लो होतो. आणि म्हणून इथं फायनली मला एक स्टेटमेंट तुम्ही नोट करू शकता, मला सांगावं असं वाटेल. दोन्हीचं ॲनालिसिस केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षामध्ये आली, एक गोष्ट मी माझ्या हृदयामध्ये, माझ्या मेंदूवरती कोरून ठेवली. त्याला मला खूप मेहनत घ्यावी लागली. तर ते स्टेटमेंट मी तुम्हाला आता रेडीमेड सांगतोय, ते तुम्ही नोट करू शकता. ते स्टेटमेंट असं आहे, स्टेटमेंट म्हणण्यापेक्षा मी त्याला निष्कर्ष म्हणेन की जीवनामध्ये जसं म्हटलं जातं, जीवनामध्ये कोणतीही गोष्ट जास्त असून चालत नाही, कमी असून चालत नाही, अति असून चालत नाही, कमी असून चालत नाही. जीवनामध्ये सुवर्णमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि इथं काय होतंय, तेच तर चुकतंय ना, तेच तर चुकतंय. दोनच पद्धती आहेत आपल्याकडं, पण काय चाललंय, एका पद्धतीमध्ये ग्रामरच्या चाहता आहेत, ग्रामरला फॉलो करतात 100%, एका पद्धतीमध्ये ग्रामरला विरोध करतात. आणि म्हणून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्या पुढं किंवा आम्हा सर्वांसमोर एकच प्रश्न पडलाय. इंग्लिश शिकण्याचे 2 वर्ग तयार झालेत. कुठेही बघा तुम्ही, काही तुम्हाला ग्रामरवाले भेटतील, काही विदाऊट ग्रामरवाले भेटतील. 2च वर्ग आहेत, कारण 2च पद्धती आहेत. जेवढे शिकणार आहेत सगळे एकतर या पद्धती, काही पद्धती या अंडर येतात, काही पद्धती या अंडर येतात. आणि म्हणून हे 2 वर्ग तयार झाले आहेत. आणि इंग्रजी शिकणाऱ्यांना बऱ्याचदा हाच प्रश्न निर्माण होतो की कुठल्या पद्धतीने शिकायचं, ग्रामरने शिकायचं का विदाऊट ग्रामर शिकायचं. हा एक मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तो झालेला आहे या पद्धतींच्या ड्रॉबॅकमुळे, या पद्धतींच्या अपयशामुळे हे झालेलं आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की जीवनामध्ये सुवर्णमध्ये खूप महत्त्वाचं आहे. ग्रामरला पूर्णपणे आहारी जाऊन चालणार नाही. चुकीच्या पद्धतीने ग्रामर 100% शिकतोय रूलनुसार, काहीच उपयोग नाही. याच्यामध्ये ग्रामरला पूर्ण विरोध करतोय, नुसतं इंग्लिश ऐकतोय, बोलतोय, पिलरवरती काम करतोय, बेसच नाही. भाषेच्या संविधानाचा अपमान करतोय, जी भाषा आपली नाहीच आहे. मग अंदाजपंच शिकणार आहे का? नाही होऊ शकत याच्यामध्ये. मग यानं सुद्धा मी एक गोष्ट लिहून देतो तुम्हाला की एवढं सगळं मी रिसर्च केल्यानंतर कॉन्फिडेंटली हे बोलतोय.
कॉन्फिडेंटली हे बोलतोय की या पद्धतीनं सुद्धा आपलं इंग्लिश 100% इम्प्रूव्ह होऊ शकणार नाही, या पद्धतीनं सुद्धा आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह शकणार नाही. आणि माझं सुद्धा झालं नव्हतं. आणि रिसर्चमध्ये माझ्या 2 वर्षाच्या रिसर्चमध्ये माझ्या जेव्हा लक्षात आलं की या पद्धतीचा ड्रॉबॅक मला समजला, या पद्धतीचा ड्रॉबॅक मला समजला आणि त्या ड्रॉबॅकवरती मी वर्क करायला सुरुवात केली. मग म्हटलं की आता हार मानायची नाही. आता ऑलरेडी 5 वर्ष आणि रिसर्चमधली 1 वर्ष 6 वर्ष झालेली होती. सगळं समजलं होतं. अपयश का आलं, यश का आलं नाही. आणि मग ठरवलं की आता मागं फिरायचं नाही. आता याच्यामध्ये पडलेलं आहे ना, 5-6 वर्ष आपण स्ट्रगल केलं आहे ना, आता याचं सोल्युशन काढायचं, आता याच्यावरती काम करायचं. कारण मला समजलं होतं की नेमकं काय चुका आहेत, नेमकं काय ड्रॉबॅक्स आहेत. आणि मग मी याच्यावरती वर्क करायला सुरुवात केलं. आणि मग मी काय केलं, पुन्हा एकदा या ग्रामरवरती फोकस केला. पण यावेळी या ग्रामरला रिस्पेक्ट दिला. यावेळी ग्रामरकडे रागानं बघितलं नाही. यावेळी मागच्या वेळी मी जी चूक केली होती ती केली नाही. आणि त्या वर्षभरामध्ये शेवटच्या 1 वर्षामध्ये मी काय केलं, ग्रामरकडे बघायला सुरुवात केली. ग्रामर पूर्णपणे अभ्यासलं. पण यावेळी मी काय केलं माहिती आहे का, आता मी हुशार झालो होतो, मला समजलं होतं काय चुका आहेत. तर यावेळी मी काय केलं, रूल्सला ड्रॉप केलं आणि ग्रामर अभ्यासलं. पण ग्रामर कसं अभ्यासलं माहिती आहे का, सगळं 100% ग्रामर अभ्यासलं. पण ते ग्रामर मी प्रॅक्टिकली अभ्यासलं. त्याच्यातील रूल्स काढून टाकले, रूल्स कट केले. मी ग्रामर शिकताना कोणाची प्रेरणा घेतली, जसं क्रिकेट शिकतो, स्विमिंग शिकतो, प्रॅक्टिकल स्किल शिकतो की नाही, तसं मी शिकलो. त्याच्यामध्ये 3 गोष्टींचा मला आधार घेतला. मी ऑब्झर्व केलं, समजून घेतलं, ऑब्झर्व, अंडरस्टँड अँड अप्लाय करायला सुरुवात केली. आणि मग माझ्या लक्षात आलं, काय आश्चर्य, 100% ग्रामर विदाऊट रूल शिकलो, रूल्स काढून टाकले. आणि मग माझ्या लक्षात आलं, प्रॅक्टिकलीमध्ये जेव्हा याचा वापर करायला सुरुवात केली तेव्हा मला कळून चुकलं की ग्रामर वाईट नाही आहे, ग्रामर तर हिरो आहे. आणि ग्रामर नुसतं मी अभ्यासलं नाही तर त्याचा वापर करायला सुरुवात केली. आणि कुठं वापर करायला सुरुवात केली, प्रॅक्टिकलमध्ये प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, जी की होत नव्हती. याच्यामध्ये काय होत होतं, नुसतं ग्रामर रूलनुसार, याच्यामध्ये नुसती प्रॅक्टिस विदाऊट ग्रामर. पण मी काय केलं, यातनं ग्रामर पुट केलं, ग्रामरचा वापर करायला सुरुवात केली. पण ते ग्रामर नुसतं रूल्सनुसार नाही वापरलं, ते कट केलं. आणि त्या प्रॅक्टिकलमध्ये, या सराउंडिंगमध्ये हे ग्रामर मी वापरायला सुरुवात केली. या प्रॅक्टिकलमध्ये ग्रामर वापरायला सुरुवात केली, ऑब्झर्व केलं, समजून घेतलं आणि वापर करायला सुरुवात केली. म्हणजेच काय केलं बघा, दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं ना. ग्रामर शिकलो 100%, समजून घेतलं, अंडरस्टँड केलं आणि ह्या प्रॅक्टिकलमध्ये प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, वापरायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, अजून एक लाईन नोट करू शकता, काय आश्चर्य, माझ्या लक्षात आलं, मला ऑब्झर्वेशनमधनं कळायला लागलं की हे जे ग्रामर आहे ना, हे मिराक्युलस आहे, हे खरंच भाषेचं संविधान आहे, हे खरंच रिस्पेक्टेबल थिंग आहे. त्या नजरेनं ग्रामरकडे आपण बघितलं नव्हतं. कारण मी जे 100% ग्रामर शिकलं ते 100% ग्रामर वापरण्यासारखं आहे, त्याचा वापर होतोय. यस. आणि इवन मराठीमध्ये, इंग्लिशमध्येच नाही आहे तर मराठीमध्ये, हिंदीमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये एक लाईन लिहून घ्या, प्रत्येक भाषेमध्ये, ईच अँड एव्हरी लँग्वेजमध्ये आपण जी वाक्य बोलतो, आपण जी अक्षरं बोलतो, त्या प्रत्येक शब्दामध्ये, त्या प्रत्येक वाक्यामध्ये, त्या प्रत्येक अक्षरामध्ये ग्रामर आहे. यस, ग्रामर आहे. ग्रामरचा प्रॅक्टिकली यूज होतोय. ग्रामर फक्त त्या रूलपर्यंत मर्यादित नाही आहे, त्या पुस्तकांपर्यंत मर्यादित नाही आहे, तर ते भाषेच्या नसानसात भिनलेलं आहे. जसं की आपण म्हणतो ना, कण कण में नारायण है, कण कण में ईश्वर है, चराचरात ईश्वर आहे. अगदी त्याच प्रकारे भाषेच्या प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक अक्षरामध्ये ग्रामर आहे. फक्त त्या ग्रामरकडे आपण बघितलं नव्हतं. हा आहे ग्रामरचा मोठा अँगल. पण ते ग्रामर कसं आहे, ते ग्रामर प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल अँगलनं जर आपण त्याच्याकडे बघितलं तर ते ग्रामर आहे. आणि ते खऱ्या अर्थानं भाषेचं संविधान आहे. कारण मगाशी मी तुम्हाला 3 मार्ग सांगितले. भाषेचे रहिवासी आपण होऊ शकत नाही. वातावरण क्रिएट केल्यानंतर काय होतं बघितलं. पण ग्रामरचा रोल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण ग्रामर हे भाषेचं संविधान आहे. एखादी भाषा आपल्याला जमत नसेल तर ती भाषा कशी शिकली पाहिजे, कशी चालते, कशी बोलते, कशी ॲक्ट होते, हे सांगणारं ग्रामर आहे. फक्त ते ग्रामर रूल्सच्या चौकटीत बांधलं तर विलन आहे. जर त्याचा प्रॅक्टिकलमध्ये यूज केला तर तो हिरो आहे. आणि तेच यशाचं रहस्य आहे, आणि तेच सिक्रेट आहे, आणि तेच मी केलं, जे की या दोन्ही पद्धतींमध्ये होत नव्हतं. ग्रामरचा अतिवापर करून काही झालं नाही, ग्रामरचा विरोध करून काही झालं नाही, आणि ग्राम ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून सगळंच झालं. माझ्या रिसर्चमधला अनुभव सांगतो. पूर्ण शेवटचं वर्ष याच्यामध्ये गेलं, तब्बल 7 वर्ष होत आली होती. 5 वर्षाचा अनुभव आणि 2 वर्षाचा रिसर्च, संपूर्ण 7 वर्षाच्या पराकाष्ठेनंतर, प्रयत्नानंतर हे सगळं रसायन जमून आलं. संपूर्ण ग्रामर मी प्रॅक्टिकली अभ्यासलं आणि सगळं ग्रामर प्रॅक्टिकली यूज करून बघितलं. ग्रामरमधला एक एक टॉपिक, एक एक पॉईंट सगळं प्रॅक्टिकलमध्ये यूज होतंय. आणि ते यूज केल्यानंतर, त्याचा वापर झाल्यानंतर मला खूप आनंद झाला. आणि ते करण्यासाठी रूल्सची कुठलीही गरज नव्हती. विदाऊट रूल यूज व्हायला लागलं. जसं की क्रिकेट खेळतो आपण, एखादा खेळ खेळतो, एखादं स्किल शिकतो, तशा प्रकारे इंग्रजी मी बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये ते साधलं गेलं आणि शेवटी काय झालं,
तर काय झालं आपल्यासमोर बघितलं मी काय केलं, कॉम्बिनेशन केलं, प्रयोग केला, म्हणजे काय केलं, शास्त्रज्ञ झालो ना. हो यस, शास्त्रज्ञ झालो मी, म्हणजे एक नवीन शोध लागला. काय झालं, या मार्गाने माझं इंग्लिश 100% डेव्हलप झालं नव्हतं, या मार्गाने झालं नव्हतं, पण माझ्या 7 वर्षांच्या मेहनतीचं फायदा, बेनिफिट किंवा काय म्हणतो आपण यश मला मिळालं 7व्या वर्षी. म्हणजे 5 वर्षाच्या अनुभवानंतर आणि 2 वर्षांच्या रिसर्च नंतर मला काय झालं, काय मिळालं, तर सगळ्यात महत्त्वाचं माझं इंग्लिश 100% डेव्हलप झालं. हे माझ्या लक्षात आलं. हे कधी लक्षात आलं, 2 वर्षांचा माझा रिसर्च जेव्हा कंप्लीट झाला त्यानंतर मी म्हटलं की बघूया, मला फील व्हायला लागलं हळूहळू. कारण मी मुळावरती रूट्सवरती काम केलं होतं, प्रॉब्लेमवरती काम केलं होतं, समस्यांवरती काम केलं होतं, आणि 2 वर्षांच्या रिसर्च नंतर हळूहळू मला फील व्हायला लागलं. प्रॅक्टिकली जेव्हा मी जिथं जिथं जात होतो मला वाटायला लागलं, अरे माझं तर इंग्लिश 100% वाटतंय, असं मला फील व्हायला लागलं. पण मी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. मी म्हटलं की पूर्णपणे आपण खात्री करूयात, आणि त्यानंतर मी पुढचे 2-3 महिने स्वतःवरती काम केलं, बघितलं की माझं इंग्लिश खरंच इम्प्रूव्ह झालंय का. आणि 3 महिन्यानंतर टेस्टिंग केलं, व्हेरीफाय केलं, आणि काय आश्चर्य, माझं इंग्लिश 100% डेव्हलप झालं होतं. माझं मलाच पटलं नाही, पण हे सत्य होतं. आय वॉज द मास्टर ऑफ इंग्लिश. मी इंग्लिशचा मास्टर झालो होतो, खऱ्या अर्थानं माझं इंग्लिश 100% डेव्हलप झालं होतं. यस, झालं होतं. मग मी मागं येऊन विचार केला की एवढी 5-5 वर्ष, 2-3 वर्ष या अप्रोचवर मेहनत केली, तेव्हा झालं नाही, मग माझं इंग्लिश डेव्हलप का झालं, कसं झालं. 2-3 महिन्यातच फील व्हायला लागलं मला की माझं इंग्लिश डेव्हलप व्हायला लागलं, मला बोलता यायला लागलंय, जी पटकन वळायला लागली, पटकन विचारायला येत इंग्लिशमध्ये, पटकन कन्वर्ट व्हायला लागले, लिहिता यायला, वाचता यायला लागले. सगळेजण लोक म्हणायला लागले, अरे किती छान इंग्लिश बोलतोस, काय झालं, चमत्कार काय झाला. हळूहळू म्हणतो ना आपण, मराठी जसा 100% डेव्हलप आहे त्यामुळे मराठीमध्ये सोपं वाटतं, तसं माझं इंग्लिश मराठीमध्ये झालं होतं. इंग्लिश डोक्यामध्ये 100% मुरलं होतं, सेव्ह झालं होतं, त्यामुळे सगळं इंग्लिश इझी वाटत होतं. आणि मग मी मागं वळून विचार केला, हाऊ इज दॅट पॉसिबल, हाऊ वॉज दॅट पॉसिबल, का पॉसिबल झालं, कसं शक्य झालं. तर मला उत्तर मिळालं की हे जे पॉसिबल झालं ना, ते माझ्या रिसर्चमुळं. 2 वर्षामध्ये मी व्हाय, का हा प्रश्न विचारला ना, मी जो शास्त्रज्ञ बनलो होतो ना, त्या माझ्या आतल्या शास्त्रज्ञामुळं हे सगळं शक्य झालं, हे पॉसिबल झालं. यस, त्यामुळंच हे शक्य झालं. कारण काय झालं होतं, काय केलं होतं मी याच्यामध्ये, तर याच्यामध्ये माझ्या कळत न कळत इंग्रजी शिकण्याची एक नवीन पद्धतीचा जन्म झाला होता, एका नव्या पद्धतीचा जन्म झाला होता, एका नव्या मेथडचा उगम झाला होता. आणि ती मेथड माझ्या लक्षात आली, आणि त्या मेथडमुळे माझं इंग्लिश 100% झालं होतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की या पद्धतीनं माझं इंग्लिश 100% डेव्हलप झालं नाही, या पद्धतीनं माझं इंग्लिश डेव्हलप झालं नाही. आणि मी मगाशी म्हटलं 2च पद्धती होत्या आहेत, पण माझं स्वतःचं इंग्लिश 100% डेव्हलप झालं. ते कशामुळे झालं, ते माझ्या 2 वर्षांच्या रिसर्चमुळे झालं. आणि त्या रिसर्चमधला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका नव्या पद्धतीचा शोध लागला, एका तिसऱ्या डोळ्याचा शोध लागला, एका नव्या अँगलचा शोध लागला. आणि त्या शोधामुळं आणि त्या इंग्रजी शिकण्याच्या नवीन पद्धतीमुळे, यस, या नाही, जुन्या कुठल्याच नाही, एका नव्या मॉडर्न सायंटिफिक आणि क्रांतिकारी ज्या पद्धतीचा मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की मी शोध लावला, त्या मेथडमुळं माझं इंग्लिश 100% झालं. आणि ती मेथड कुठली आहे, तर ती मेथड माहिती आहे आपल्याला. काय झालं मी शोध लावताना की ग्रामरचं कॉम्बिनेशन आणि प्रॅक्टिसचं कॉम्बिनेशन. मग काय झालं, प्रॅक्टिकल ग्रॅमॅटिकल, प्रॅक्टिस ग्रॅमर, प्रॅक्टिकल ग्रॅमर झालं ना. आणि म्हणूनच ही जी मेथड आहे ती मेथड कुठली आहे, ग्रामर शिकायचं, पण ते प्रॅक्टिकली शिकायचं, प्रॅक्टिकलमध्ये यूज करायचं. आणि त्या मेथडमुळे माझं स्वतःचं इंग्लिश 100% डेव्हलप झालं. आणि त्यानंतर मी त्या मेथडला ऑफिशियली नाव दिलं. काय नाव दिलं, GPA अप्रोच. यस, बघा नीट आहे का, मी काय नाव दिलं, GPA अप्रोच. GPA अप्रोच म्हणजे काय, प्रॅक्टिकल ग्रॅमॅटिकल अप्रोच किंवा ग्रॅमॅटिकल प्रॅक्टिकल अप्रोच. आणि हीच आहे इंग्रजी शिकण्याची आधुनिक पद्धत, मॉडर्न पद्धत, सायंटिफिक पद्धत, जी की तुम्हाला इतरत्र कुठेही बघायला मिळणार नाही. ज्याच्यावरती मी 2 वर्ष नाही म्हणेन, 7 वर्ष म्हणेन. 5 वर्ष स्ट्रगल आणि 2 वर्ष रिसर्च. 7 वर्षांच्या मेहनतीनंतर, अथक परिश्रमानंतर एक असा शोध लागलेला आहे जी की आहे इंग्रजी शिकण्याची आधुनिक पद्धत, जी आतापर्यंत कोणीही वापरलेली नाहीये. ती पद्धत म्हणजे ग्रॅमॅटिकल प्रॅक्टिकल अप्रोच. इंग्रजी भाषेकडे बघण्याचा एक नवा अँगल, तिसरा डोळा आणि एक आधुनिक मेथड. आणि ती मेथड आहे ग्रॅमॅटिकल प्रॅक्टिकल अप्रोच, जो मी आपल्यासमोर सादर करतोय. हाच आहे माझा रिसर्च, हेच आहे सिक्रेट. यस, हेच आहे द सिक्रेट. इंग्लिश शिकण्याचं आत्तापर्यंत सर्वात मोठं सिक्रेट. भारतातील, महाराष्ट्रातील 90% लोकांचं इंग्लिश 100% नाही आहे. का नाही आहे, विचार केलाय कधी याचा,
ही 90% लोक एखाद्या आपल्यासारख्या महाराष्ट्रासारख्या भारतासारख्या राष्ट्रातील एवढ्या टक्के लोकांना जगाची भाषा बोलता येत नाही आहे. मग याचं कारण काय? एकतर इंग्रजी भाषा अवघड आहे किंवा हे 90% लोक वेडे आहेत. मग तुम्ही आम्ही काय वेडे आहोत का? नाही, इंग्रजीचा सुद्धा दोष नाही आहे, तर 90% लोकांचा सुद्धा दोष नाही. मग दोष कोणाचा आहे? दोष आहे आत्तापर्यंत भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या जेवढ्या पद्धती आहेत किंवा जेवढ्या पद्धती आल्या त्या सर्वांचा दोष आहे. त्या पद्धतींमध्ये, आणि त्या पद्धती म्हणजे नेमकं काय? दोनच अप्रोचवर बेस्ड आहेत, एकतर ग्रामर आणि एकतर सराउंडिंग म्हणजे विदाउट ग्रामर. आणि त्या मेथडमधले मी ड्रॉबॅक तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि म्हणून एवढ्या पर्सेंटेज जनतेला आपल्या देशातील इंग्रजी शिकता आलं नाही आहे. मग पद्धतींचा दोष आहे. आणि मग त्याच्यावरती मात करण्यासाठी यू आर व्हेरी लकी की तुम्हाला हे ऐकायला मिळतंय. 7 वर्ष मी ज्यासाठी घालवली ते तुम्हाला फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये समजलेलं आहे. आणि हे तुमच्यासमोर आलेलं आहे. आणि हीच आहे इंग्रजी शिकण्याची, ज्याचा मी शोध लावलेला आहे. अभिमानानं सांगावंसं वाटतं. आणि एकतरी कोणाची कॉपी नाही आहे. मी चॅलेंज आहे माझं. आता हे मी एवढं अभिमानानं बोलतोय कारण मी स्वतः काहीतरी केलंय, म्हणून हृदयापासून बोलू शकतोय. आणि आय होप तुमच्या हृदयाशी कनेक्ट होत असेल. आणि मी तुम्हाला ओपन चॅलेंज करतोय की ही मेथड तुम्हाला कुठे सुद्धा बघायला मिळणार नाही. भरपूर पद्धती तुम्हाला बघायला मिळतील. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण जेव्हा मी व्हेरीफाय केलं की माझं इंग्लिश खरं 100% झाले का, झालं होतं. आणि त्यानंतर मी अजून एक गोष्ट व्हेरीफाय केली की हे एवढं सगळं लोकांना सांगण्याआधी खरंच मी बघितलं की ही मेथड आधी कोणीतरी याचा वापर केलाय का किंवा याचा यूज झालाय का. मग मी काय केलं, मी जसं तुम्हाला मगाशी बोललो, भारतामधील महाराष्ट्रामधील जे मोठमोठे ऑनलाईन क्लासेस असतील, आता सांगलीमधील किंवा मुंबई पुण्यामधील मोठमोठे इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस असतील, त्या सगळीकडे मी ट्रायल घेतल्या. मी टेस्टिंग केलं. मी 2-2, 3-3 दिवस प्रत्येक ठिकाणी ट्रायल घेतली. बघितलं लोक कसं टीच करतात, ॲनालिसिस केलं की लोकांची शिकवण्याची नेमकी काय पद्धत आहे. सगळीकडे बघितलं. यूट्यूबवरले मोठमोठे युट्यूबर्स मी बघितले, आता नावं घेत नाही मी. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते सगळे शिकवणार आहेत ना भारतामधले इंग्रजी, तर एकतर ते बऱ्यापैकी जण स्पीकिंगवरती फक्त फोकस करतात, काही जण विषयावरती फोकस करतात, भाषेवरती करतच नाहीत. तिथंच ते हरतात, त्यांचा तिथंच पराभव आहे. आणि काही लोक जे आहेत ती भाषेवर फोकस करतात, ती एकतर या कॅटेगरीमध्ये आहेत, त्यांच्या पद्धती या वर्गामध्ये येतात किंवा त्यांच्या पद्धती या मार्गामध्ये येतात. आणि म्हणून त्यांचं अपयश त्यांना येतं किंवा त्यांचा रेशो खूप कमी आहे. होतं काहींचं इंग्लिश 100%, पण प्युअर नसतं ते. 100% 24 कॅरेट सोनं नसतं. आणि त्यामुळं एकतर या बाजूला काही पद्धती आपल्याला बघायला मिळतात आणि या बाजूला काही पद्धती बघायला मिळतात. आणि माझं ओपन चॅलेंज आहे, मी या पद्धतीचा शोध लावलेला आहे, मी ज्या मेथडचा शोध लावलेला आहे ती मेथड आत्तापर्यंत तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. माझं ओपन चॅलेंज आहे. आणि ज्या मेथड्स आहेत त्या एकतर इथं आहेत एकतर इथं आहेत. त्यांचं कॉम्बिनेशन असेल थोडंफार, पण प्युअर स्वरूपात तुम्हाला हे कुठेही बघायला मिळणार नाही. आणि जे की आहे 24 कॅरेट सोनं, 100% प्युअर इंग्लिश शिकवण्याची मॉडर्न मेथड, आधुनिक मेथड, ज्याला मी नाव दिलेलं आहे GPA अप्रोच, ती मी आपल्यासमोर सादर करतोय. आणि तेच आहे इंग्लिश शिकण्याचं, इंग्लिश डोक्यामध्ये 100% सेव्ह करण्याचं द सिक्रेट. आणि सिक्रेट तुम्ही आर व्हेरी लकी, तुम्हाला 20 ते 25 मिनिटांमध्ये हे सिक्रेट ऐकायला मिळालं. आणि आय होप तुमच्या डोक्यामध्ये ते सिक्रेट बसलं असेल. नसेल कळलं तर तुम्ही हा पार्ट पुन्हा एकदा बघू शकताय. एका दमामध्ये जर हे अंडरस्टँड झालं नसेल तर तुम्ही ते परत एकदा बघू शकताय, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे, व्हॅल्युबल आहे. आणि आय होप तुम्ही याच्या नोट्स काढल्या असतील, कारण हे नॉलेज, ही गोष्ट कधी ना कधी तुम्हाला फेस करावी लागणार आहे. हे याच्यामधून काय होणार आहे, कारण मला जे अनुभव आले ते मी तुम्हाला आत्ता सांगितले. आणि कदाचित तुम्ही इंग्लिश शिकण्याचा पास्टमध्ये प्रयत्न केला असेल, तुम्ही एकतर तुम्ही या मार्गाने केला असेल किंवा या मार्गाने केला असेल. आणि भविष्यामध्ये जर तुम्ही करणार असाल तर तरीसुद्धा तुम्ही या ट्रॅपमध्ये अडकणार होता. त्यामुळे यू आर व्हेरी लकी. तुम्हाला हे जर समजलं असेल तर तुम्ही या ट्रॅपमधून बाहेर येऊ शकता. आणि ऑलरेडी मी जी 7 वर्ष मेहनत केलेली आहे ती तुम्हाला करावी लागणार नाही. आणि आता पुढची मी स्टोरी तुम्हाला सांगतो. सिक्रेटबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता थोडंसं मी पुढं काय झालं, खूप इंटरेस्टिंग आहे. शोध लागल्यानंतर आता आपण आनंदी झालेलो आहोत किंवा आता काय म्हणू आपण, आपला हिरो आपल्याला मिळालेला आहे पिक्चरचा की GPA अप्रोच हा आपला हिरो आहे. आणि मग GPA अप्रोचचा शोध झाल्यानंतर काय झालं हे मी आपल्याला सांगतो. पण त्याच्या आधी मी GPA अप्रोच समजावून सांगतो तुम्हाला आणखी एकदा मी GPA अप्रोच रिपीट करतो आपल्याला, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आता या डायग्राममध्ये मी आपल्याला GPA अप्रोच सांगतो, जो की डिस्कवर्ड बाय धैर्यशील चव्हाण DC, अभिमानानं सांगावं असं वाटतं. तर तो GPA अप्रोच आपल्याला काय सांगतो, एकतर इंग्रजी ही एक भाषा आहे हे सांगतो. त्यानंतर भाषा समजून घेण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी वापरतात, हे सायन्स मी तुम्हाला सांगितलंय, 4 पिलर वगैरे असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं GPA अप्रोच काय सांगतो माहिती आहे का, इंग्लिश जर आपलं 100% डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला 4ही पिलरवरती काम करावं लागेल. आणि 4ही पिलरवरती काम करायचं असेल तर आपल्याला या बेसवरती काम करावं लागेल. यस, बेसवरती काम करावं लागेल. आणि आपल्या माइंडमध्ये तो बेस इन्स्टॉल करावा लागेल. कारण मी काय म्हटलं, भाषा 100% डेव्हलप करायची, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, 4 पिलर 100% करायला पाहिजे.
मग ते 4 पिलर 100% करायचे आहेत. मग मला सांगा पिलर कुठं बांधतात हो? हवेमध्ये बांधतात, पाण्यामध्ये बांधतात का जमिनीवरती बांधतात? पिलर जमिनीवर बांधतात, पण त्या पिलरच्या खाली बेस असतो ना. यस, बेस खूप इम्पॉर्टंट आहे, बेस खूप महत्त्वाचा आहे. तो बेस नसेल तर पिलर बांधले जात नाहीत. अगदी त्याच प्रकारे बेस खूप महत्त्वाचा आहे. आपण म्हणतो ना पहिलीपासून किंवा लहानपणापासून शिक्षक पॅरेंट्स म्हणतात आपल्याला की बेस खूप महत्त्वाचा आहे. जेवढा आपला बेस स्ट्रॉंग तितकं आपली इमारत मजबूत. अगदी त्याच प्रकारे इंग्लिश कुठलीही भाषा आपल्याला शिकायची असेल तर त्याला बेस इम्पॉर्टंट असतो आणि तो बेस आपल्या माइंडमध्ये इन्स्टॉल करणं गरजेचं आहे आणि तोच ह्या जमिनीवरचा हा बेस आहे. हा बेस खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा जो बेस आहे त्या बेसवरतीच आपले 4 पिलर उभे असतात. आणि मग तो बेस कुठला आहे? मग तो बेस आपल्याला निर्माण करावा लागतो. कुठे निर्माण करावा लागतो? जमिनीवरती नाही. भाषा शिकायची असेल तर तो जमिनीवरती नाही, आपल्या माइंडमध्ये तो बेस निर्माण करावा लागतो. डायरेक्टली पिलरवर काम करून चालत नाही. आणि तो बेस निर्माण केल्यानंतर त्याच्यावरती पिलर उभे करावे लागतात. मग भाषा आपली 100% डेव्हलप होते. मग जीपीए अप्रोच काय सांगतो की आपल्याला बेस लागणार आहे, बेसवरती काम केलं पाहिजे, जमिनीपासून काम केलं पाहिजे. मग त्या बेसमध्ये काय भरायचं? काय भरायचं? सिमेंट भरूयात, दगड वाळू काय भरायचं? कुठल्या कंपनीचं भरायचं? अल्ट्राटेक वगैरे? नो. तर त्या बेसमध्ये काय भरायचंय? जीपीए अप्रोच. सांगितलं ना, ग्रामॅटिकल प्रॅक्टिकल अप्रोच. प्रॅक्टिकल ग्रामर त्या बेसमध्ये भरायचं आहे. बेस पाहिजे, कारण मी काय म्हटलं मगाशी, मराठी इंटरनल मेमरी आहे, ऑलरेडी डोक्यामध्ये सेव्ह आहे, पण इंग्रजी डोक्यामध्ये सेव्ह नाही आहे. तर ती डोक्यामध्ये सेव्ह करायची असेल तर ती एक्सटर्नली इन्सर्ट करावी लागते. त्याच्यासाठी डोक्यामध्ये बेस बनवावा लागतो, माइंडसेट तयार करावा लागतो आणि मग त्याच्यावर पिलर चढवायचे, मग इंग्रजी 100% होतात. हेच इंग्लिशचं सायन्स आहे, हेच सिक्रेट आहे, हेच जीपीए अप्रोच आपल्याला सांगतो. असं नाही की नुसतं इंग्लिश ऐकलो, बोललो, वाचलो त्यांना अंदाजपंच तुमचं इंग्लिश होईल, पण ते प्युअर नसणार आहे, कायमस्वरूपी नसणार आहे. आणि म्हणून इंग्लिश जर तुम्हाला 100% डेव्हलप करायचं असेल तर तुमच्या ब्रेनमध्ये, कारण ही आपली भाषा नाही आहे, त्यामुळे त्या भाषेचं संविधान आपल्याला प्रॅक्टिकली माहीत पाहिजे. आता मी सांगितलंय, त्यामुळे जीपीए अप्रोच आपल्या माइंडमध्ये, आपल्या बेसमध्ये इन्स्टॉल करावा लागेल. आणि हे जर 100% झालं, हे जर तुम्ही 100% जीपीए अप्रोच आपल्या माइंडमध्ये, आपल्या डोक्यामध्ये इन्स्टॉल केला तर काय होईल? चमत्कार होईल, मिरॅकल होईल. तुम्हाला पिलर्सवरती काम करावं लागणार नाही. पिलर ॲटोमॅटिक 100% होणार आहे. आणि पिलर 100% झाल्यावरती काय होणार आहे? बघा, बेस मनामध्ये, तुमच्या माइंडमध्ये जर जीपीए अप्रोच सेव्ह केला डोक्यामध्ये, तर तुमचा इंग्लिशचा बेस 100% होईल, पिलर 100% होणार आहेत. मग काय होईल? इमॅजिन करा, लिस्निंगचा पिलर 100% झाल्यावर काय होईल? बघा, 100% ऐकलेलं समजेल. व्हॉट एव्हर यू लिसन इन इंग्लिश यू कॅन अंडरस्टँड इट, हो की नाही? आणि त्यानंतर इंग्लिशमध्ये तुम्ही जे जे रीड कराल, व्हॉट एव्हर यू रीड इन इंग्लिश, तुम्हाला 100% समजायला लागेल. स्पीकिंगचा पिलर 100% झाल्यावर काय होईल? चमत्कार होईल. कॉन्फिडन्स आणि फ्लुएन्सीचं नावच काढणार नाही तुम्ही. तुम्ही म्हणणार अगदी फ्लुएंट व्हाल इंग्लिशमध्ये, मराठीसारखं. आणि रायटिंग 100% झाल्यावर काय होईल? लिहू शकाल. म्हणजेच काय होईल? तुमचं इंग्लिश 100% होईल. आणि इंग्लिश 100% होईल म्हणजे नुसतं स्पीकिंग होणार नाही, तर तुमची भाषा समृद्ध होईल. आपलं टार्गेट जे मगाशी मी सांगितलं होतं ते अचीव होईल. तुमचं इंग्लिश 100% होईल. आणि तुमचं इंग्लिश 100% झाल्यावर काय होईल? कुठे मागं पडणार आहे तुम्ही? कुठेच मागं पडणार नाही. सर्व गोष्टी तुम्ही जिंकल्यासारख्या आहेत. तुम्ही अगदी जग जिंका जर तुमचं इंग्लिश 100% डेव्हलप झालं तर. आणि कारण ही जी लँग्वेज आहे त्या भाषेवरती तुम्ही प्रभुत्व मिळवा. आणि हाच आहे इंग्लिश शिकण्याचं द सिक्रेट, जीपीए अप्रोच, ज्याच्यावरती आपण बेसमध्ये काम करतोय, आपल्या डोक्यामध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतोय, कुठलं? जीपीए अप्रोचचं. त्यानंतर आपले पिलर ऑटोमॅटिक 100% होतात. पिलर्सवरती आपण काम करत नाही आणि आपलं इंग्लिश ऑटोमॅटिक 100% डेव्हलप होतं. हा आहे जीपीए अप्रोच. आणि आता जे मी मागचे आता थोडंसं जीपीए अप्रोच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. गिव्ह मी 1 सेकंड.